या स्पर्धेसाठी आवश्यक असणारे घटक कोणते होते. तर या सर्व घटकांचा आढावा आपण काल पाहिला, जसं की भांडवलशाही काय होती, वसाहतवाद काय होता, साम्राज्यवाद काय होता, हे सर्व काही झाल्यानंतर आता खरोखर एक व्यापाराचा दृष्टिकोन समोर येत होता आणि तो होता इंग्रजांचा वसाहतवाद. इंग्रजांच्या वसाहतवादाअंतर्गत आपण शिकत होतो त्या अनेक बाबींपैकी महत्वपूर्ण बाबी आपण काल पाहिल्या. त्याच्यामध्ये पाहिलं की फ्रेंच आणि इंग्रज यांचे सत्ता संघर्ष. मग आता हे इंग्रज आणि फ्रेंच यांचे सत्ता संघर्ष काय होते, तर एकमेकांच्या व्यापाराचं वर्चस्व निर्माण करत असताना आपली वस्तू कशी चांगली आहे किंवा आपला व्यापार हा कसा चांगला आहे हे लोकांना पटवून देणं, त्याचबरोबर पटवून देत असतानाच आपला प्रतिस्पर्धी कसा आपल्यापासून दूर जाईल किंवा आपल्या प्रतिस्पर्ध्याला आपण कसं पराभूत करू किंवा पराजित करू, या सर्व भूमिका प्रत्येक व्यापारी दृष्टिकोनातून महत्वाच्या होत्या. म्हणूनच यातून इंग्रज आणि फ्रेंच यांच्यातील संघर्ष वाढत गेलेले पाहिले आपण. आणि त्यातून कर्नाटकची 3 युद्ध झाली होती. फ्रेंच आणि इंग्रज यांच्यामध्ये कर्नाटकमध्ये किती युद्ध घडून आली, 3. आणि या 3ही युद्धामध्ये काय झालंय, इंग्रजांनी एकमेकांच्या प्रतिस्पर्धी असलेल्या या फ्रेंचांसोबत युद्धाच्या दरम्यान तिसऱ्या कर्नाटक युद्धामध्ये इंग्रजांचा निर्णायक पराभव केला. निर्णायक म्हणजे फायनल, अंतिम त्याचा पराभव करून टाकला. म्हणजे पुन्हा त्याला वर येण्यासाठी, डोकं काढण्यासाठी जागाच ठेवली आहे. प्रत्येक वेळी पहिलं युद्ध, दुसरं युद्ध, कधी तह कधी माघार अशा भूमिका पार पाडल्या. पण तिसऱ्या युद्धाच्या वेळेस त्यांना जाणीव झाली की हे फ्रेंच जी काही सत्ताधीश आहेत किंवा फ्रेंच व्यापारी जे आहेत ते पुन्हा पुन्हा आपलं डोकं वर काढत आहेत आणि याचा त्रास आपल्या व्यापाराला होत आहे, आपल्या वसाहतवादाला होत आहे. म्हणून त्यांनी काय केलंय, आता कुठलाही विचार न करता यांचा निर्णयच लावून टाकला, अंतिम निर्णय लावला. निर्णायक स्थितीमध्ये त्या फ्रेंचांना पराभूत करून टाकलं आणि त्याबाबत व्यापाराबाबत आता फक्त आणि फक्त एकच मक्तेदारी उरली, ती म्हणजे ब्रिटिशांची, म्हणजे इंग्रजांची. आता जी फ्रेंचांची मक्तेदारी होती ती मोडीत निघाली. फ्रेंच जे स्पर्धेमध्ये होते ते सुद्धा आता काय झालेत, बाहेर पडलेत. आता फक्त आणि फक्त उरला तो ब्रिटिशांचा कारभार. आणि भारतामध्ये आता ब्रिटिश सत्ताधीशांना ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी जी होती, या कंपनीला कोणीही प्रतिस्पर्धी उरला नाही. फ्रेंच सर्वात मोठे होते, पण आता फ्रेंचांचं सुद्धा अस्तित्व संपलं आणि ते पराभूत झाले. म्हणून आता खरी खरी सत्ता आणि खराखुरा व्यापार कोणाकडे राहिला, एक हाती ईस्ट इंडिया कंपनीकडे. ईस्ट इंडिया कंपनीकडे, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी म्हणजेच पर्यायाने इंग्रजांकडे राहिला. मग आता काय झालंय पहा, या सर्व व्यापाराचा अधिकार मिळाल्यानंतर व्यापाराच्या परवानग्या मिळाल्या, जसं जहांगीर बादशाहकडून परवानगी मिळवली आणि सुरत इथं वसाहत स्थापन केली. मग पुढं काय झालं, बंगालमध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी जी होती तिनं आणखी सत्तेचा पाया विस्तारण्याचा प्रयत्न केला, तिथं सत्तेचा पाया घातला. आता पहिल्यांदा व्यापाराचं परवानगी घेतली, पण आता सत्तेचा पाया कसा घातला पहा. बंगाल प्रांत हा भारतातील अत्यंत समृद्ध असा प्रांत होता. 1756 साली या बंगाल प्रांतावर सिराज उद दौलाच्या रूपाने नवाब म्हणून व्यक्तिमत्व पुढे आलं. सिराज उद दौला नाव लक्षात घ्यायचं, हे हा बंगालचा पहिला नवाब होता. 1756 साली बंगाल प्रदेशावर नवाबपदी आलेला सिराज उद दौला. ईस्ट इंडिया कंपनीचे अधिकारी मुघल बादशहाकडून बंगाल प्रांतात मिळवलेल्या व्यापारी सवलतीचा गैरवापर करू लागले. म्हणजे पहा, जहांगीराकडून जे काही इंग्रजांनी सवलत मिळवली होती की आम्हाला वसाहतीचं म्हणजे वसाहती स्थापन करण्याचे अधिकार द्या, वसाहतीतून आम्हाला काहीतरी परवानग्या द्या आणि या वसाहतीच्या माध्यमातून आम्ही आमचा व्यापार करू. पण आता मिळालेल्या ज्या काही परवानग्या होत्या त्या काही नियमबद्ध होत्या. पण झालं काय, बंगालमध्ये हे ब्रिटिश अधिकारी याचा वापर वेगळाच करू लागले. म्हणजे जे काही पर्यायानं त्यांना मिळालेलं होतं, पर्यायानं जी काही व्यवस्था अधिकार त्यांना मिळालेले होते, हे अधिकार मोडीत काढून आता काय झालंय, त्यांच्याकडे असलेल्या या परवानगीचा गैरवापर बंगालमध्ये होऊ लागला. मग या गैरवापरावरती बंगालमध्ये आळा घालण्याचं काम करण्याची भूमिका आता या सिराजुद्दौलाच्या डोक्यामध्ये आली. सिराजुद्दौला आता समजून गेला की इंग्रज अधिकारी त्यांना मिळालेल्या सवलतीचा दुरुपयोग करत आहेत आणि त्यावर काहीतरी कुठेतरी वचक आला पाहिजे. म्हणून यानं काय केलं, ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधात आता कारभार करताना इंग्रजांनी नवाबाची परवानगी न घेता कोलकाता येथील आपल्या वखारी भोवती तटबंदी उभारली. पहा, कलकत्ता येथे वखार उभारणी जी केलेली होती त्यांनी, वखार म्हणजे काय, व्यापारी बाजारपेठ त्यांची, त्याच्या भोवती त्यांनी काय केलं, संरक्षणासाठी म्हणून एक तटबंदी बांधली. तटबंदी म्हणजे आजूबाजूला पूर्णतः त्याला भिंती उभ्या केल्या. मग या भिंती उभ्या केल्यामुळे काय झालंय, आतमध्ये भिंतीच्या काय कारभार चालू आहे हे बाहेरून कळणार का लोकांना? नाही कळणार. म्हणजे एकाप्रमाणे प्रदेशाची त्यांनी निश्चिती केली. कोणी? ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या इंग्रज अधिकाऱ्यांनी. आणि प्रदेशाची निश्चिती केली म्हणजे एक प्रकार त्यांचा तटबंदीच्या स्वरूपामध्ये किल्ल्याचं स्वरूप त्यांच्या वखारीला
प्राप्त झालं. यामुळे काय झालं, सिराज उद्दौलाने इंग्रजांवर चाल करून कलकत्त्याची वखार काबीज केली. आता पहा, यांना मग याला राग आला बंगालच्या नवाबाला, मी इथं नवाब आहे, माझा एवढा अधिकार आहे, मी इथला राजा असताना, माझा प्रदेश असताना मला न विचारता तुम्ही वखारी बांधायले, त्याच्यानंतर तटबंदी बांधायली भिंतीभोवती, हे त्याला काही पटलं नाही. मग त्याला पटलं नसल्यामुळे त्यानं काय केलं, आक्रमण केलं, युद्ध केलं आणि इंग्रजांची जी कलकत्त्याची वखार होती ती काबीज केली, ती ताब्यात घेतली. आता ही वखार ताब्यात घेतल्यामुळे काय झालं, या घटनेमुळे इंग्रज आता नाराज झाले. इंग्रजांमध्ये असंतोष निर्माण झाला. असंतोष म्हणजे काय, रागाची स्थिती त्यांच्यामध्ये निर्माण झाली. आता त्यांना सुद्धा या नवाबाचा राग येऊ लागला. मग नवाबाचा राग आल्यानंतर आता मला सांगा, जसं त्यांनी ती काबीज केली, जी समजा नवाबाने वखार किंवा त्यांची तटबंदी जिंकली, मग याचा असंतोष म्हणून इंग्रज आता शांत बसतील का? म्हणतील का घेतली तर घेतली, जाऊ दे, आपण नवीन तयार करू, असं त्यांच्या डोक्यामध्ये येईल का? नाही. तर मग यांच्यापैकीच एक इंग्रज अधिकारी होता, ज्याचं नाव होतं रॉबर्ट क्लाइव्ह. नाव काय होतं या इंग्रज अधिकाऱ्याचं? रॉबर्ट क्लाइव्ह. याने काय केलं, मुत्सद्देगिरी म्हणजे काय केलं, आता बुद्धीचा वापर केला, चातुरपणा दाखवला. जसं आपण शिवाजी महाराजांच्या काळामध्ये गनिमी कावा पाहिला, तसं यानं मुत्सद्देगिरी म्हणजे काय केलं, नवाबाचा जो सेनापती होता मीर जाफर, याला ताब्यात घेतलं किंवा याला आपल्याकडे वळून घेतलं आणि त्याला सांगितलं की आम्ही तुला बंगालचा नवाब करतो जर तू आमची मदत करशील तर. आता या मीर जाफरला त्यांनी काय केलं, बंगालच्या नवाब पदाचं आमिष दाखवलं, आपल्या बाजूने त्याला वळून घेतलं. मग आपल्या इथल्या लोकांना पहिलेच पहा, आता इतिहासाचा आपला एक अभ्यास करताना लक्षात येते, इतिहासामधून आपल्याला शिकायला मिळते, आपल्या इथे सत्तेसाठी खूप काही लोकांनी समर्पण केलंय किंवा सत्तेसाठी प्रत्येकानं दल बदलूपणा सुद्धा केलेला आपल्याला इतिहासातून दिसून येतो. जसं काही स्वतःचा फायदा असण्यासाठी, स्वतःचा फायदा साध्य करण्यासाठी एकमेकांच्या बाजूला सोडून दुसऱ्यांच्या नेत्याच्याकडे जाणं, दुसऱ्यांच्या राज्याकडं मार्गक्रमण करणं, प्रस्थान करणं, अशा काही बाबी इतिहासामध्ये आपण पाहिल्या. मग तसंच या मीर जाफरला काय केलं, इंग्रजांनी आपल्याकडं वळवलं, त्याला आमिष दाखवलं की तुला आम्ही नवाब करतो आणि जो सिराजुद्दौला आहे त्याला आपण या युद्धामध्ये हरवून टाकू. मग यानं काय केलं, 1757 आता या इंग्रजांनी नवाबाच्या विरुद्ध युद्ध पुकारलं आणि प्लासी येथे ही लढाई झाली. 1757 मध्ये प्लासीचं पहिलं लढाई आपण ज्याला म्हणतो. मग ही प्लासीची पहिली लढाई जी झाली त्यामध्ये इंग्रजांनी काय केलं, नवाबाचा जो सेनापती होता मीर जाफर याला आपल्याकडे वळवलं. त्याच्यामुळे त्यानं काय केलं, ऐन वेळेला ज्यावेळेस युद्ध चालू झालं त्यावेळेस आपलं सैन्य त्या युद्धामध्ये सहभागीच केलं नाही, म्हणजे पहा फितुरी केली एक प्रकारे. त्यानं काय केलं, आपल्या राजाशी म्हणजे आपल्या नवाबाशी त्यानं काय केलं, फितुरी केली आणि पाठराखण कोणाची केली त्या बाबतीत, इंग्रजांची. मीर जाफरच्या नेतृत्वाखाली नवाबाचे लष्कर युद्धात न उतरल्यामुळे सिराजुद्दौलाचा त्या ठिकाणी पराभव झाला. मग सिराजुद्दौला हारला इंग्रजाच्या बाजूने लढताना. पण आता हा इंग्रजांचा खराखुरा विजय होता का, सैन्याच्या बळावर मिळवलेला विजय होता का? नाही sir. सैन्याच्या बळावर किंवा त्यांनी स्वतः शौर्य गाजून मिळवलेला विजय नव्हता. त्यांनी काय केलं, फितुरी केली, म्हणजे एखादा आपलाच माणूस वळवला आणि हे युद्ध जिंकून घेतलं होतं. 1757 प्लासीची पहिली लढाई कोणामध्ये झाली होती, बंगालचा नवाब सिराजुद्दौला आणि इंग्रज अधिकारी. पहिल्या लढाईचं महत्व, प्लासीचे एकूण किती युद्ध झाले आतापर्यंत? एकच झालं ना. 3 युद्ध झालं, त्यातलं हे पहिलं लढाई होती. पहिली लढाई कोणाकोणामध्ये झाली, बंगालचा नवाब सिराजुद्दौला विरुद्ध रॉबर्ट इंग्रज. रॉबर्ट क्लाइव्ह हा त्याचा सेनापती होता, म्हणजे त्या नेतृत्वाचं त्याचं नेतृत्व त्यावेळी लाभलं होतं. मग यानंतर काय झाले पहा, आता ही लढाई पराभूत झाला सिराजुद्दौला आणि त्याचं नवाबपद गेलं. इंग्रजांनी परत आपली वखार मिळवली आणि बंगालचा प्रांत सुद्धा इंग्रजांच्या ताब्यात आला. इंग्रजांच्या पाठिंब्याने मीर जाफर बंगालचा नवाब बनला. पहा आता मीर जाफरला त्यांनी म्हणलं तसं काय केलं, नवाबपदी विराजमान केलं, त्याला बंगालचा नवाब बनवून टाकलं. कोणाला, जो सेनापती होता पहिला रॉबर्ट क्लाइव्हनं ज्याला फितवलं होतं, तो सेनापती मीर जाफर आता इंग्रजांच्या मदतीनं बंगालचा नवाब बनला. पुढं काय झालं, त्यांना विरोध करायला आता मग काय झालं, या बंगालचा नवाब बनवल्यानंतर त्याने सुद्धा काही काळानंतर इंग्रजांच्या लक्षात आलं त्याच्या की इंग्रज आपल्या विरुद्ध वागत आहेत, इंग्रज मनानेच काहीतरी कारभार करत आहेत, आपल्याला कुठलाही अधिकार असताना, म्हणजे आपल्याला अधिकार असताना सुद्धा आपल्याकडे कुठलीही विचारणा करत नाही, त्यांचे ते स्वतःच अधिकार वापरायले, स्वतःच काहीतरी ठरवायले. म्हणून त्याला पण राग आला आणि त्याने आता काय केलं, इंग्रजांचा विरोध करायला सुरुवात केली. मग आता पहिला नवाब गेला, आता दुसरा नवाब सुद्धा विरोध करू लागला. म्हणून काय केलं इंग्रजांनी, जो मीर कासिम होता, जो मीर जाफर आता ज्याला समजा इंग्रजांनी फितवलं होतं, त्याला
बाजूला करून त्याचा जावई मीर कासिम याला नवाबपदी बसवलं. म्हणजे पहा किती नवाब बदलला. पहिला नवाब बाद केला लढाईमध्ये, दुसरा त्याच्या बाजूने मीर जाफरला बनवलं. मीर जाफर सुद्धा इंग्रजांना विरोध करू लागला, म्हणून मीर जाफरचा जावई आणला. आता त्याचं नाव होतं मीर कासिम, याला बनवलं पुन्हा बंगालचा नवाब. आता मीर कासिमनं काय केलं, इंग्रजांच्या बेकायदेशीर व्यापाराला आळा घालण्याचा प्रयत्न करताच त्यांनी पुन्हा मीर जाफरला नवाबपदी आणलं. पहा आता हे मीर कासिम जे होता, हे त्या मीर जाफर पेक्षाही खतरनाक होता. ते इंग्रजाला त्याच्यापेक्षा जास्त विरोध करू लागला. मीर जाफरच्या पेक्षाही जास्त विरोध मीर कासिम करू लागला. हे इंग्रजाच्या लक्षात आलं की पुन्हा त्यांनी काय केलं, मग मीर कासिमला काढलं आणि पुन्हा याला कशाला तसं मीर जाफरला नवाबपदी आणलं. म्हणजे पहा पहिला नवाब जो होता बंगालचा सिराजुद्दौला, त्याच्याऐवजी कोणाला बसवलं, मीर मीर जाफर. जाफरला. मीर जाफर पुन्हा इंग्रजांचा विरोध करायला हे लक्षात आल्यानंतर त्याच्याऐवजी कोणाला बसवलं इंग्रजांनी, मीर मीर कासिम. कासिम. हा जावाई होता. कोणाचा जावाई होता, मीर जाफरचा. पण हा मीर जाफरचा जावाई सुद्धा मीर कासिम या मीर जाफर पेक्षाही जास्त विरोध करू लागल्यामुळं पुन्हा इंग्रजांनी काय केलं, त्याला पदावून काढलं आणि मीर कासिमचा जो जावई होता मीर जाफर याला पुन्हा नवाबपदी आणलं. म्हणजे एकाच काळामध्ये, एकाच या 2-3 वर्षाच्या काळामध्ये त्यांनी 3 नवाब बदलले, 1757 ते 1760च्या दरम्यान. मग आता इथून पुढे काय झालंय पहा, या सगळ्या गोष्टी घडत गेल्या आणि बंगालमधील इंग्रजांच्या कारवायांना लगाम घालण्यासाठी आता पहा हे सगळं पुन्हा पुन्हा घडायला, कुठला नवाब उचलायला, कुठला नवाबाला नवीनच तयार करायला लागलं. या सगळ्या घडामोडी त्यांच्या लक्षात आल्यामुळं जी काही इथं भारत देशामधली लोक होती, यामध्ये मीर कासिम, अयोध्येचा नवाब सुजाउद्दौला आणि मुघल बादशाह शाह आलम, 3 जण होते पहा. मीर कासिम, अयोध्येचा नवाब सुजाउद्दौला आणि मुघल बादशाह शाह आलम यांनी इंग्रजाविरुद्ध एकत्र मोहीम काढली. आता या तिघांनी मोहीम काढली. हे 3 जण एक झालेत आणि इंग्रजाविरुद्ध यांनी लढाई सुरू केली. मग ही लढाई सुरू केल्यानंतर ही लढाई झाली 1764 मध्ये बिहार येथील बक्सार येथे. 1764 साली बक्सारची लढाई म्हणून ही लढाई प्रसिद्ध आहे. पहा बक्सारची लढाई 1764. आता या लढाईमध्ये काय झाले पहा, एकीकडे 3 फौजा आहेत. कोणाकोणाच्या, मीर कासिमच्या, अयोध्येच्या नवाब सुजाउद्दौलाच्या आणि मुघल बादशाह शाह आलमच्या. अशा 3 जणांचं सैन्य समोर आहे आणि इंग्रजांचं सैन्य त्यांच्या विरुद्ध लढाई करत आहे. पुढचं सैन्य हे किमान 40 ते 50 हजाराचं सैन्य आहे तिघांचं मिळून. मीर कासिम, अयोध्येचा नवाब सुजाउद्दौला आणि मुघल बादशाह शाह आलम यांचं सैन्य 50 हजाराच्या जवळपास आहे आणि इंग्रजांचं सैन्य त्याच वेळेला जवळपास 7 हजाराचं आहे, फक्त 7 हजाराचं. आता या 7 हजाराच्या सैन्याने बक्सार येथे झालेल्या लढाईमध्ये या 3ही संयुक्त आघाडी जी बनली होती तिघांची, या तिघांच्या आघाडीचा पराभव केला. हे होतं खरोखर त्यांचं लष्करी विजय. कोणाचा लष्करी विजय होता खराखुरा, इंग्रजांचा. इंग्रजांचा लष्करी विजय सर होता. 3 आघाडींचं परत एकदा सांगता का? 3 आघाड्यामध्ये बंगालचा जो काही नवाब होता मीर कासिम, ज्याला पाय उतार केलं होतं मीर कासिम, त्याच्यानंतर अयोध्येचा नवाब सुजाउद्दौला आणि मुघल बादशाह शाह आलम, हे 3 जण मिळून इंग्रजांच्या विरुद्ध लढाईला तयार झाले. आणि ही लढाई 1764 मध्ये बिहार या ठिकाणी, बिहारमधील बक्सार या ठिकाणी पार पडली. आणि या लढाईमध्ये इंग्रजांनी प्रथमच तोफखान्याचा वापर केला. रॉबर्ट क्लाइव्हनं काय केलं, तोफखान्याचा वापर केला आणि आधुनिक शस्त्रसाठा, ज्याच्याकडे बंदुकी वगैरे सर्व काही होतं इंग्रजाकडे, त्याचा वापर करून या 7,000 सैन्यानं जवळपास 40 ते 50 हजार सैनिकांचा पराभव घडवून आणला. आणि खरोखर या विजयाने इंग्रजांचा लष्करी विजय घडून आला. पहिला लष्करी विजय होता हा भारतातला. आणि या विजयानंतर, या लढाईनंतर भारतामध्ये इंग्रजांचा पाया भक्कम झाला. आता हे 3 मोठे जे युद्ध होते, जे मोठे सैनिक त्यांच्या विरोधात उभे होते, हे 3ही हारल्यानंतर महाराष्ट्र म्हणजे भारतामध्ये त्यांना कोणी प्रतिस्पर्धी उरला का आता, इंग्रजांना नाही उरला. म्हणजे आता त्यांच्या खऱ्या अर्थानं त्यांचा लष्करी विजय झाला आणि बंगालमधील सत्ता जी त्यांनी सुरू केली होती ती आता भक्कम बनली. कारण हे लढाईमध्ये हारल्यामुळे यांचं सैनिक सुद्धा कोणाच्या ताब्यात आले दादा,
इंग्रजांना मिळाले. आणि इंग्रजांच्या ताब्यात आल्यामुळं लढाईमध्ये सैन्यबळ वाढलं, इतर काही कामगार मिळाले, सर्व काही त्यांच्याकडे आल्यामुळं आता त्यांचं एक स्वतःचं साम्राज्य निर्माण झालं, लष्करी विजय झालेला होता. त्यामुळं आता इतर बाजू म्हणजे त्यांच्याशी लढाईला सध्या कोणीही उरलेलं नव्हतं. या लढाईनंतर काय झालं, अलाहाबादच्या तहानुसार बंगालच्या सुब्यात दिवाणी म्हणजेच महसुली गोळा करण्याचा अधिकार ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला मिळाला. मग आता बंगालच्या या कंपनीचा अधिकार काय केलं पहा, असा लढाईमध्ये विजय मिळाला की लगेच त्यांनी महसुली अधिकार म्हणजे दिवाणी गोळा करणे. दिवाणी म्हणजे काय, त्या प्रदेशातलं उत्पन्न मिळवायचंय, महसूल जमा करायचा, त्या प्रदेशातले कर व्यवस्था पाहायची. आता या कर व्यवस्थेचे सगळे अधिकार कोण घेतले, मग इंग्रजांनी म्हणजेच पर्यायाने ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने घेतले. अशा प्रकारे भारतातील इंग्रजी सत्तेचा पाया आता बंगालमध्ये घातला गेला. आता पहा, ज्या राज्याचं सगळं उत्पन्न जर ब्रिटिश जमा करू लागले असतील तर त्या राज्याचा खरा कारभार कोणाकडे आला, इंग्रजांकडे झाला. ज्याच्याकडे महसूल त्याच्याकडे कारभार असतो, बरोबर ना. म्हणजे देवाणघेवाण, खर्च आणि जमा ही ज्याच्याकडे असेल तोच त्याचा व्यवसाय पाहिजे, त्याचा ते व्यवहार पाहिजे, त्या राज्याचा जमा खर्च पाहिजे. आपण जमा खर्चाच्या अंदाजाने पाहिलं होतं मागं. मग आता इंग्रजच सर्वस्वी काय झाले, बंगालमध्ये एक साम्राज्यकर्ते झाले, इंग्रजच त्यांच्या ठिकाणी अधिकारकर्ते झाले. आता या सर्व प्रकारानंतर म्हैसूर राज्यातील हैदर अलीचा उठाव समोर आला. म्हैसूर राज्य जे होतं की नाही, यांच्यामध्ये आता इंग्रजांनी डोकावणं सुरू केलं आणि तिथं असणारा जो हैदर अली होता यानं इंग्रजांच्या विरुद्ध उठाव सुरू केला. मग हा उठाव झाल्याबरोबर म्हैसूरचं राज्य काय झालं, ताब्यात घेतलं कोण, हैदर अलीनं. आणि हैदर अलीनं हा प्रदेश ताब्यात घेतल्याबरोबर हैदर अलीच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा टिपू सुलतान म्हैसूरच्या सत्तेवर आला. पहा, हैदर अलीचा मुलगा कोण होता, टिपू सुलतान, ज्याला म्हैसूरचा वाघ असे म्हणतात. आता या टिपू सुलतानानं काय केलं, इंग्रजाविरुद्ध लढा चालू केला आणि हा लढा त्यानं शर्तीनं लढवला. खूप प्रयत्न केले, पण अखेर 1799 मध्ये श्रीरंगपट्टणम येथे झालेल्या युद्धामध्ये टिपू सुलतान मरण पावला. श्रीरंगपट्टणम या येथे झालेल्या ठिकाणावरच्या युद्धामध्ये इंग्रज आणि टिपू सुलतान यांच्यामध्ये झालेल्या युद्धामध्ये टिपू सुलतान मृत्युमुखी पडला. आणि आता हा पूर्ण प्रदेश सुद्धा काय झाला, म्हैसूरचा सुद्धा प्रदेश कोणाच्या ताब्यात आला, मग यानंतर इंग्रजांना मिळाला. आता हा म्हैसूर प्रदेश सुद्धा इंग्रजांना मिळाल्यामुळं थोडस त्याच्यावरती अधिकार आणखी वाढलेत. आता मग यानंतर काय झालं, सिंधवर ताबा, सिंध म्हणजे जो गुजरात मध्य प्रदेशच्या वरचा जो काही भाग होता, या भागातील प्रदेशावर आता इंग्रजांनी आपली सुरक्षा, आपली संरक्षणाची बाजू मजबूत करण्याचा प्रयत्न केला आणि वायव्य सरहद्दीकडे इंग्रज वळले. रशिया भारतावर अफगाणिस्तानातून आक्रमण करेल अशी भीती त्यांना वाटू लागली. म्हणजे जे काही पूर्वेकडचं वरील आपला गुजरात वायव्येकडचा जो काही भाग होता, या भागामध्ये काय झालंय पहा की म्हणजे अशा ठिकाणी आता अफगाणिस्तान वायव्य सरहद्दीकडून आपल्याकडे येऊन जर युद्ध करेल किंवा रशिया भारतावर आक्रमण करेल अशी भीती इंग्रजांना झाली. आता इंग्रजांचा उद्देश काय होता की आपल्याला कोणीही प्रतिस्पर्धी उरला नाही पाहिजे. मग या प्रतिस्पर्धीच्या माध्यमातून आता कुठलेही व्यवहार किंवा इतर काही बाबी आपल्यासोबत येऊ नये म्हणून अफगाणिस्तानलाही येऊ द्यायचं नाही, रशियालाही येऊ द्यायचं नाही, म्हणून आता यांनी काय केलं, अफगाणिस्तानाच्या बाजूने सरहद्द जी होती आपली त्या ठिकाणी सुद्धा सत्ता सुरक्षित करण्यासाठी सिंध प्रांतावर ताबा मिळवण्याचा त्यांनी प्रयत्न सुरू केला. अफगाणिस्तानकडे जाणारे सर्व मार्ग सिंधमधून जात होते, त्यामुळे सिंधचे महत्व इंग्रजांच्या ध्यानात आले आणि 1843 साली त्यांनी सिंधचा प्रांत गिळंकृत केला. गिळंकृत केला म्हणजे त्या प्रदेशावर सुद्धा आता इंग्रजांची सत्ता प्रस्थापित झाली. या सर्व बाजू आता लक्षात घेतल्यानंतर पहा, इंग्रजांनी काय केलंय की त्यांच्याकडे असणाऱ्या सर्व बाजू म्हणजे सर्व प्रदेश त्यांनी काबीज केले आणि या काबीज केलेल्या प्रदेशाच्या माध्यमातून आता सिंध सुद्धा ब्रिटिशांनी मिळवला. सिंधच्या नंतर ज्या काही इतर बाबी होत्या त्यावर सुद्धा त्यांनी ताबा आणला. आता शिखांचा पाडाव झाला, शीख सत्तेचा पाडाव करायचं ठरलं. शीख सत्तेचा पाडाव काय होता पहा, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी झाली. शीख सत्ता शीख सत्ता कोण्या प्रदेशामध्ये विस्तारलेली असेल बरं आता ही, पंजाब या प्रांतामध्ये शीख सत्ता विस्तारलेली होती. आता या शीख सत्तेचा पाडाव करण्यासाठी इंग्रजांनी काय प्रयत्न केले असतील,
का प्रयत्न झाले असतील शिखांचा पाडाव करण्यासाठी? उत्तरेकडे सत्ता मिळवण्यासाठी का? उत्तरेकडे सत्ता मिळवण्यासाठी. ठीक आहे, उत्तरेकडे सत्ता मिळवण्यासाठी होऊ शकतात. आता या ठिकाणी पहा, एक स्लाइड तुमच्या समोर आहे. यामध्ये शीख सत्तेचा पाडाव दिलेला आहे. शीख सत्ता का महत्वाची होती पहा. या सर्व प्रकारानंतर आता पंजाबमध्ये महाराजा रणजित सिंह नावाचे एक शासक होते पंजाबमध्ये 19व्या शतकाच्या प्रारंभी. आता या रणजित सिंहाच्या मृत्यूनंतर काय झालं, त्याचा अल्पवयीन मुलगा दलीप सिंग, त्याचं नाव काय होतं? दलीप सिंग, जो मुलगा होता रणजित सिंहाचा जो मृत्यूच्या नंतर त्याचा मुलगा जो होता दलीप सिंह हा गादीवर बसला पंजाबच्या सत्तेवर. त्याच्या वतीनं त्याची आई राणी जिंदान कौर ही राज्याचा कारभार पाहू लागली. मात्र सरदारांवर तिचा अंकुश राहिला नाही, म्हणजे सैनिकांवर तिचा काय राहिला नाही, अंकुश राहिला नाही. फक्त ती राज्य कारभार पाहू लागली. सैनिक जिकडल्या तिकडे ज्याच्या त्याच्या मार्गाने, ज्याच्या त्याच्या मदतीनं, म्हणजे ज्याला वाटेल त्या पद्धतीने ते त्यांचा मार्ग स्वीकारू लागले. मग याचाच फायदा आता इंग्रजांनी घेतला. आता काय केलं इंग्रजांनी, ही संधी साधून इंग्रजांनी आणखी काही शीख सरदारांना फितूर केले. आता पहा, आपल्या इथं सगळ्यात मोठी बाब होती फितुरी. काही झालं, काही फायदा देतो म्हणलं किंवा तुमचा एखादा तुम्हाला संधी देतो म्हणलं की लोक लगेच वळायचे. मग इंग्रजांनी ही बाब पहिल्यांदा हेरली. जसं मीर जाफरला पहिल्यांदा त्यांनी फितवलं. कोणाविरुद्ध फितवलं होतं मीर जाफरला? नवाबाविरुद्ध. बंगालच्या नवाबाच्या विरुद्ध. आणि सिराजुद्दौला, मग त्याच्या विरुद्ध फितवून काय केलं होतं, आपल्याकडे सत्ता घेतली होती. प्लासीच्या लढाईमध्ये त्याचा पराभव केला होता. मग तसंच आता इथं शिखांच्या बाबतीतही घडत होतं. राणी जिंदांची कारभार पाहू लागली, तिचे ते सरदार काही ऐकत नव्हते. मग या संधीचा फायदा घेऊन इंग्रजांनी तिथं हस्तक्षेप केला आणि आता अनेक सरदारांना काय केलं, त्यांनी फितवण्याचा प्रयत्न केला. आणि या सरदारांना आम्हीच दिलं की जर तुम्ही आम्हाला मदत केली तर तुम्हाला आम्ही काहीतरी जहागिरी देऊ, प्रदेश देऊ, काहीतरी असं समजा आमिष दिली. मग इंग्रजांनी आता याच्यावर पंजाबावर आक्रमण करणार असा शिखांचा समज झाल्यामुळे त्यांनी इंग्रजावरच हल्ला केला. पहा, आता इंग्रज हे शीख सुद्धा हुशार होते की इंग्रज पंजाबवर आक्रमण करणार असा त्यांना समज झाला रे झाला म्हटलं की त्यांनीच काय केलं, इंग्रजांवर आक्रमण केलं किंवा इंग्रजांवर हल्ला केला. या पहिल्या शीख इंग्रज युद्धात शिखांचा पराभव झाला. पहिलंच युद्ध इंग्रजांविरुद्ध लढलं, कुठलंच तयारी नाही, कुठलीच काही नाही, कारण आधीच अर्ध सैन्य, अर्धे जे सरदार होते ते फितूर झालेले होते. याचा फायदा इंग्रजांना झाला. मग हा युद्धाच्या प्रसंगामध्ये शिखांचा पराभव झाला. दलीप सिंगाला इंग्रजांनी गादीवर कायम ठेवले. पहा, आता दलित हुशार होते इंग्रजांचा उद्देश काय होता की एकदम लोक आपल्या विरोधात गेले नाही पाहिजे, त्यांना जाणीव झाली नाही पाहिजे की आपण इंग्रज आलो राज्य करतोय किंवा त्यांच्या विरुद्ध कटकारस्थान करतोय, असं त्यांना कुठेही वाटू द्यायचं होतं का? जर समजा लोकांना लगेच कळलं असतं लोकांना की इंग्रज आपलं राज्य करायले, मग याचा परिणाम काय झाला असता बरं? सुरुवातीलाच सर्व लोक एक होऊन तर इंग्रजांवर आक्रमण केले असते, बाहेर पडले. सर्वजण एकत्र येऊन इंग्रजांच्या विरुद्ध आक्रमण केले असते. लोकांना इंग्रजांबद्दल पहिल्या सुरूलाच द्वेष निर्माण झाला असता, बरोबर ना? त्यांच्या मनामध्ये राग निर्माण झाला असता. मग शिखांचं राज्य एवढ्या सहजासहजी जर काढलं असतं तर धार्मिक परंपरा, इतर बाबी, सगळ्या बाबी इंग्रजांना माहित नव्हत्या. म्हणून त्यांनी काय केलं, राज्य तर जिंकलं पण त्या दलीप सिंगला गादीवर जशाला तसं ठेवलं आणि लोकांना काय सांगितलं, पहा तुमचा राजा जशाला तसा आहे, तुमचा राजा आम्ही काढला का नाही, आम्ही तुमच्या राजाला जशाला तसं ठेवलेलं आहे. फक्त तुमच्या राज्यामध्ये जो काही गैरकारभार होता, जे काही फितुरी वाढली होती, सरदार समजा जे काही ऐकत नव्हते राजाचं, त्यांना वठणीवर आणण्यासाठी आम्ही लढाई केली. पहा इंग्रज किती हुशार होते, त्यांना वठणीवर आणण्यासाठी आम्ही लढाई केली असं त्यांनी लोकांना पटवून दिलं. मग आता दलीप सिंगला गादीवर कायम ठेवलं, त्यामुळे काय झालं, पंजाबवरील इंग्रजांचा वाढता प्रभाव स्वतंत्र शिखांना मान्य नव्हता. मग हे मान्य झालं नाही. मुलतानचा अधिकारी मुलराज याने इंग्रजाविरुद्ध बंड केलं. पहा, मुलतानचा अधिकारी मुलराज त्याचं नाव, यानं इंग्रजाविरुद्ध बंड केलं. हजारो शीख सैनिक इंग्रजाविरुद्ध युद्धात उतरले. या युद्धात शीख पराभूत झाले. आता पुन्हा युद्ध झालं आणि पुन्हा सगळे शीख पराभूत झाले. मग 1849 मध्ये इंग्रजांनी पंजाबचा प्रदेश आपल्या राज्यात जोडला किंवा आपल्या ताब्यात घेतला. आता मग यामुळे काय झालं, पंजाबचा सर्वच प्रदेश आता दुसऱ्या युद्धामध्ये त्यांनी सरळ काय केलं, सर्व शिखांचा पराभव केला
आणि उर्वरित जसं पहिलं गादीवर ठेवण्याचं प्रकरण होतं किंवा इतर काही थोडस त्यांनी कॉम्प्रोमाइज म्हणा एका अर्थाने कॉम्प्रोमाइज केलेलं होतं, ते सगळं विसरून आता त्यांनी पूर्ण प्रदेश पंजाबचा आपल्या ताब्यात घेतला. म्हणजे अशा स्थितीनं काय केलं, आता इंग्रजांचं जे काही पंजाबवरचं वर्चस्व होतं ते खऱ्या अर्थानं प्रस्थापित झालं. मग आता या सर्व बाबी घडल्यानंतर महाराष्ट्रामध्ये कोणत्या सत्तेचा जास्त प्रभाव होता? महाराष्ट्रामध्ये कोणाची सत्ता होती? मराठा सत्ता. मराठा सत्ता होती. इंग्रजांची सत्ता नाही. इंग्रज आणखी महाराष्ट्राकडे वळलेच नव्हते. त्यांनी पंजाब घेतला, कर्नाटक मधला बंगाल गिनगाल असा प्रांत घेतला, आजूबाजूचा सरहद्द प्रांत घेतला, सिंधवर ताबा मिळवला, पण महाराष्ट्राकडे आलेले नव्हते अजून. आता काय झालं, ते वाट पाहून होते. त्यांना माहित होतं महाराष्ट्र म्हणजे मराठ्यांची सत्ता ही काय होती, त्या काळी प्रबळ सत्ता होती. इंग्रजांच्या काळात आपण शिवाजी महाराजांच्या काळात पाहिला, इंग्रजांनी राज्याभिषेकासाठी ऑक्झिडेंट नावाचा वकील पाठवला होता, त्यांचा प्रतिनिधी. मग शिवाजी महाराजांचं वर्चस्व त्यांना माहित होतं. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांचं पाहिलं होतं, राजाराम महाराजांचं सुद्धा, इतर काही महाराजांचं सुद्धा त्यांनी आढावा घेतलेला होता. त्यामुळे मराठा सत्तेवर आतापर्यंत ते वळलेच नव्हते. मग आता काय झालंय पहा, कंपनीनं मोठमोठे असे प्रकार निर्माण केले आणि आता काय झालं, ब्रिटिशांचं स्थान निश्चिती वाढू लागली. त्यांनी घेतलेले प्रदेश वाढू लागले. सिंध घेतला, पंजाब घेतला, बंगाल घेतला. आता या सगळं झाल्यामुळे काय झालं, भौगोलिक शोधामुळे युरोपीय सत्ता भारताच्या किनाऱ्यावर कशा येऊन पोहोचल्या हे आपण मागे पाहिलं होतं. त्याच्यानुसार पोर्तुगीज, डच, फ्रेंच, ब्रिटिश अनेक जण भारतात येऊन बाजारपेठा काबीज करण्याच्या सत्तेत म्हणजे उतरले होते. पण या इंग्रजांनी काय केलं होतं, सगळ्यांना हरवून आपला झेंडा गाडलेला होता, म्हणजे आपला झेंडा कायम केलेला होता. मग या सगळ्यातून आता पुढं मुंबई हे, आता इंग्रज कोण्या मार्गे आले होते सगळ्यात जास्त, म्हणजे युरोपीय लोक आपल्या देशामध्ये ज्यावेळेस आले ते कोण्या मार्गाने आलेले होते? समुद्र मार्गाने. मग आता मला सांगा, भारताला लाभलेला जो समुद्र किनारा आहे तो अरबी समुद्राचा असेल, पश्चिम बाजूचा, त्यामध्ये मुंबई हे ठिकाण मोठं होतं की नाही? त्यावेळेस मुंबईचं बंदर मोठं होतं. मुंबई आजही आंतरराष्ट्रीय बंदर आहे, म्हणजे ज्याच्यातून आंतरराष्ट्रीय ठिकाणांचे व्यवहार चालतात. मग या बंदराचं महत्व ओळखून इंग्रजांनी काय केलं, आता मुंबई आपल्याकडे यावी, मुंबई हे केंद्र आपल्या ताब्यात यावं म्हणून महाराष्ट्राकडे त्यांनी आता काय केलं, महाराष्ट्र म्हणजे त्यावेळेस असा महाराष्ट्र म्हणून स्वतंत्र प्रदेश होता का? हा नव्हतं सर. नव्हता. नाही फक्त सर. मराठा साम्राज्य एवढंच तिच्यामध्ये उल्लेखित होतं. मग या इंग्रज हे मुंबई हे इंग्रजांचे पश्चिम भारतातील प्रमुख केंद्र होते. त्याच्या जवळपासचा प्रदेश मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न होता, परंतु या प्रदेशावर मराठ्यांची घट्ट पकड होती. मराठ्यांनी काय केलेलं होतं, अधिकार पक्के होते. शिवाजी महाराजांना स्वतःचा आरमार उभारलं होतं. आपण पाहिलं, आरमार म्हणजे कुणाचंही जहाज येत आहे का काय येत आहे हे लगेच कळलं पाहिजे. आरमाराच्या उभारणीतून शिवाजी महाराजांनी आधीच समुद्र किनारा भक्कम केलेला होता. कोणीही शत्रू आपल्या राज्यात येऊ नये याची त्यांनी काय केली होती, व्यवस्था करून ठेवलेली होती. परंतु या प्रदेशावर आता जसं मराठ्यांचं वर्चस्व तेव्हा होतं तसं आता राहणार नव्हतं. काय झालंय पहा, माधवराव पेशवेच्या मृत्यूनंतर त्याचा चुलता रघुनाथरावाने पेशवे पदाच्या लालसेपोटी इंग्रजाची मदत मागितली. पहा, आपले लोक लईच हुशार, गेले इंग्रजाकडे. आपल्या इथं त्याची डाळ भात शिजला नाही, हे म्हणला मला तुम्ही देत ना का, थांबा. मग इंग्रजाकडे जातो. इंग्रज तर आपले काय झाले, दात घासूनच बसले होते. कशासाठी बसले होते ते वाटच पाहून होते. कशाची वाट पाहून होते ते? सत्ता मिळवण्यासाठी, महाराष्ट्रात घुसण्यासाठी. महाराष्ट्रात घुसण्यासाठी, म्हणजे मराठा साम्राज्यामध्ये घुसण्यासाठी, बरोबर ना? पण त्यांना आता चान्स नव्हता. मग त्यांनी काय केलं, कोण येते का असं चालून पाहून वाटत पाहिजे. जसं त्यांनी फितुरी, त्यांचा प्रथम उद्देश काय होता, कोणी फितुरी येते का. जसं बंगालमध्ये त्यांनी पाहिले की फितुरी म्हणजे काय? फितुरी म्हणजे काय, होतं बंगालमध्ये. मीर जाफरला वळवलं होतं, त्याच्यानंतर मीर कासिमला केलं होतं, मग त्याच्यानंतर पुन्हा अयोध्येच्या नवाबाला फितवलं होतं. त्याच्यानंतर आपण पाहिलं की शिखांचे काही सैनिक फितवले होते. फितुरी म्हणजे काय मॅडम, पहा आता, फितुरी म्हणजे तुम्हाला काहीतरी समजा एखादा तुमचा उद्देश पकडायचा. जसं तुम्हाला समजा आता परीक्षा पास व्हायची, एक उद्देश धरा, आणि मी काय म्हटलं, बरं मॅडम तुम्हाला मी जशाच्या तशा प्रश्नपत्रिका देतो, पास करून देतो तुम्हाला, त्याच्या बदल्यात मला काहीतरी समजा तुमच्याकडून मोबदला द्या. होईल का असं? नाही सर. नाही होणार. पण आता होईल की सर? नाही होणार, असं शक्यता नाही. पण आता पहिल्या जसं काळामध्ये काय होतं पहा, प्रत्येक जे काही समजा सैनिक होते किंवा सरदार होते यांच्यामध्ये काय होतं, त्यांना स्वतःचा प्रदेश मिळवण्याची जिज्ञासा होती. त्यांची इच्छा होती की मला राजा झालं पाहिजे, मला प्रदेश मिळाला पाहिजे, माझे अधिकार त्या प्रदेशावरती, माझे स्वतःचे वैयक्तिक अधिकार चालले पाहिजे, बरोबर ना?
मग असे असे जे काही स्वार्थाच्या बाबी होत्या त्या इंग्रजांनी स्वतःच्या डोक्यात आल्यानंतर, कोणाच्या एखाद्याच्या डोक्यात आल्या की त्याला काय करायचं, तुला ते आम्ही मिळवून देतो, तू आमच्या मदतीला ये, असं सांगायचं. मग त्याला आपल्या खऱ्या राजाच्या बाजूने विरोधात काढायचं आणि आपला हेतू साध्य करून घ्यायचा इंग्रजांनी. मग अशा ज्या बाबी असतात त्याला म्हणायचं फितुरी. याला काय म्हणायचं? फितुरी. म्हणजेच एकमेकांचं भांडण लावून देऊन स्वतःचा स्वार्थ साधून घेणे. मग आता इथं मराठा सरदाराची वाटच पाहून होते इंग्रज. कशासाठी? तर मराठा प्रदेशामध्ये घुसण्यासाठी संधी मिळते का, शिरकाव करण्यासाठी संधी मिळते का, आणि ती संधी चालून आली. कोणाच्या रूपानं? रघुनाथराव. रघुनाथराव याच्या रूपानं, मराठा सरदाराच्या रूपानं ती इंग्रजांना मिळाली. हा गेला, मला पेशवे पदाचं, मला पेशवा व्हायचं, तुम्ही माझी मदत करा. कोणाच्या जवळ गेला हा? इंग्रजांच्या. की इंग्रज अधिकाऱ्यांना म्हटला, मला पेशवा व्हायचं, माझे लोक मला ऐकणं गेले, मला काय पेशवा होऊ देणे गेले, त्यामुळे तुम्ही माझी मदत करा, मग तुम्हाला जे काय पाहिजे ते मी देतो. इंग्रजांना सांगितलं. मग आता इंग्रजांना घरची संधी चालून आली या साम्राज्यात शिरकाव करण्याची. त्यामुळं मराठ्यांच्या राजकारणात इंग्रजांचा शिरकाव झाला. पण मराठ्यांची सत्ता प्रबळ होती. पहा, 1774 ते 1818 या दरम्यान मराठे व इंग्रज यांच्यात 3 युद्ध झाली. पहा, 1774 ते 1818. पहिल्या युद्धात मराठा सरदारांनी एकजुटीने इंग्रजांना तोंड दिले, त्यामुळे मराठ्यांची सरशी झाली. पहा, मराठा सरदार एकत्र होते, अजून ते फुटले नव्हते, त्याच्यामध्ये फितुरी कोणतीही आली नव्हती. जसा हा रघुनाथराव गेला, जाऊ द्या म्हणले, एकटं गेलं, मूर्ख आहे म्हणे ते, त्याच्या बाजूने न जाता बाकीच्यांनी काय केलं, सगळ्यांनी एकत्र येऊन लढाई केली आणि इंग्रजांना हरवलं. इंग्रजांना हरवल्याबरोबर इंग्रजांना काय कळलं असेल बरं आता? सहजासहजी मिळवत इंग्रज हारले. मराठ्यांसोबतच्या पहिल्या मराठ्यांवर लढाईमध्ये इंग्रज हारले. मराठ्यांवर जर सत्ता मिळवायची असेल तर त्यांच्यामध्ये एकजुटी तोडली पाहिजे, हे लक्षात आलं त्यांच्या. हा, एकजूट तोडली पाहिजे, हे बरोबर आहे. पण आता ते तुटणार होती का सध्या? नाही सर. नाही, कारण माधवराव पेशवे तुटूनच गेला होता ना त्यांच्यातून. त्यांना लक्षात आलं की इंग्रजांच्या काय लक्षात आलं की मराठा सरदार हे एक आहेत आणि ते एकजुटीने आहेत. त्यांच्याशी लढाई करणं म्हणजे आपण तेवढे अजून परिपूर्ण आहोत का लढाई करण्यासारखं? नाही. पहिल्याच लढाईत त्यांनी जर आपल्याला हरवलं असेल तर त्यांच्याशी लढाई करणं ही वेळ आपल्यासाठी योग्य आहे का? नाही. जसं सिंध जिंकला, बंगाल जिंकला, पंजाब जिंकला, तसं एकाच झपक्यामध्ये त्यांना मराठा प्रदेश जिंकता आला का? नाही सर. नाही. मग त्यांच्या लक्षात आलं की सर. हा, ते फितुरी करून फुटले होते, पण हे फुटले का तसे? नाही. नाही, त्यामुळे मराठा मग हे प्रबळ हारले. होता. हा, हे प्रबळ होता, मग हे हारले. मग इंग्रजांच्या लक्षात आलं की आत्ताच आपण मराठा सरदारांचं किंवा मराठा साम्राज्याचं काही बिघडू शकत नाही. त्यांच्यासोबत आपण लढाया केल्या तर आपल्यालाच हार मानावी लागेल. मराठ्यांची हार इतक्या सहजासहजी होणं आता सध्या शक्य आहे का? नाही सर. नाही. मग इंग्रजांनी पुन्हा भूमिका स्वीकारली. कोणती भूमिका स्वीकारली आता? वेट अँड वॉच. याला म्हणायचं पाहत राहा. वेट अँड वॉच, पाहत राहा. सध्या आपण युद्ध करायचं नाही, काय होतंय पाहू पुढं, लक्ष ठेवून राहा. मग इंग्रज आता संधीची वाट पाहून होते. मग पहिल्या युद्धात हारले इंग्रज. मग इंग्रज हारल्यामुळं त्यांनी शरणागती पत्करली मराठ्यांशी, की म्हटले बा आम्ही हारलो, आम्ही तुमच्याशी युद्ध करणार नाही, आम्हाला जाऊ द्या. हारले. त्यांनी त्याच वेळेस जर इंग्रजांचा न्याय निवाडा केला असता मराठ्यांनी तर काय झालं असतं? परत त्यांनी आलं नसते सर. समजा त्याच वेळेस मराठे म्हणले असते, तुम्ही हारले, आम्हाला तुमच्या तहगीर काय करायचं नाही, चला तुम्ही तुमच्या प्रदेशात चालते, आमच्या इथं थांबायचंच नाही, आमच्या इथं तुम्ही थांबायचंच नाही, आमच्या आजूबाजूला आमच्या देशामध्ये तुम्ही थांबायचंच नाही म्हटले असते त्याच वेळेस मराठे, तर काय झालं असतं? निघून गेले असते सर परत ते इंग्रज. निघून गेले. इतिहास काहीतरी वेगळा राहिला असता. इंग्रज भारतातून पळून गेले असते, आपल्यावरती गुलामगिरी आली नसती, 150-200 वर्ष आपण जी गुलामगिरी घातली ती झाली नसती. त्यानंतर आज जे आपण आधुनिक जीवन जगत आहोत, हे आधुनिक जीवन जगण्यासाठी आपल्याला आणखी 100-150 वर्ष वाट पाहावी लागली असती. इतिहास जर बदलला असता तर. मराठ्यांना त्यावेळेस तेवढा अधिकार होते, मराठ्यांमध्ये तेवढी ताकद होती की इंग्रजांना सहज ते माघारी करू शकत होते. पण त्यावेळेस इंग्रजांना माघारी करण्याचा त्यांनी कुठलाही विचार मांडला का?
नाही म्हणलं. नाही, त्यांनी सरळ सरळ इंग्रजांशी तह केला. 1782 साली सालबाईचा तह केला आणि मराठा इंग्रज युद्ध संपून टाकलं. त्यांनी सांगितलं 1782च्या सालबाईच्या तहानं इंग्रजांना की तुम्ही आम्हाला काही प्रदेश द्या, तुमच्याकडून मिळणारं काही उत्पन्न द्या, त्यावेळेस तुम्हाला आम्ही या युद्धातून सोडून देतो, तुमचा हार तुम्ही स्वीकारा असं सांगितलं. पण या युद्धाचा परिणाम म्हणून तुम्ही चालते व्हा असं सांगितलं असतं तर इतिहास काही वेगळा राहिला असता. आपल्याला जे काही सहन करावं लागलं इंग्रजांच्या गुलामगिरी ते काही शक्य झालं नसतं. किंवा इंग्रजांना एवढ्या लवकर राज्य सुद्धा देशामध्ये प्रस्थापित करता आलं नसतं. अशा प्रकारे ही मराठा युद्धाचा परिणाम त्यांच्यावरती झाला आणि त्यांनी आता मग कोणती भूमिका घेतली? पाहत राहण्याचं. पाहत राहण्याची वाट पहा, संधी आणि येते हे आशावादी होते इंग्रज. होप त्यांच्याकडे भरपूर होता. आज हारलो म्हणून काय झालं, येईल संधी आपल्याला, चालून येईल, पाहू म्हणे. अशा पद्धतीने ते वाट पाहू लागले. मग यातच इंग्रजांनी आता नवीन डोकं लावलं. इंग्रजांनी काय नवीन डोकं लावलं माहितीये का? एक फौज त्यांनी निर्माण केली. त्या फौजेचं नाव होतं तैनाती फौज. काय नाव होतं? तैनाती फौज. तैनाती फौज. आता ही तैनाती फौज काय होती, हिचं महत्व काय होतं आणि आता आपल्या अभ्यासाच्या दृष्टीनं ही तैनाती फौज का महत्वाची आहे ती पाहूयात. तैनाती फौजेमध्ये काय झालंय, आता मला सांगा, इतिहास कंटाळवाना वाटत आहे का तुम्हाला? आज पहिल्या दिवशी जी भूमिका तुमची होती ती आहे का आज? नाही सर, इंटरेस्टेड वाटायला. जसजसं आपण पुढे जाऊ, आपला स्वातंत्र्य लढा, जसजसं आपल्याला गुलामगिरीतून मुक्तता मिळेल तसं तसा हा आनंद वाढत जाणारा असणार आहे. इंग्रजांचं आगमन आणि गेल्यासारखं वाटायला सर. हा, आता इतिहासाची खरी एक मजा सांगतो तुम्हाला. इतिहास शिकताना किंवा वाचत असताना तो प्रसंग कल्पनेत आपण त्या ठिकाणी आहोत, कल्पनेनं आपण त्या ठिकाणी आहोत अशी भूमिका जर घेतली तर इतिहास कधीच कंटाळवाना वाटत नाही किंवा इतिहास शिकताना बोरिंग वाटत नाही. म्हणजे बोर झाल्यासारखं कोणतंही बाजू आपल्या समोर येत नाही. म्हणजे एक तुम्ही कल्पना करा की तानाजी मालुसरे लढत आहे उदयभानासोबत आणि आपण तो प्रसंग पाहतोय. किमान आपल्या हातात तलवार आहे आणि आपल्याला लढाई करतो आपण. आठवा प्रसंग काय असतील? आता इंग्रजांच्या विरुद्ध मराठ्यांमध्ये आपण आहोत, आपण एखादा सेनापती आहोत. आठवा प्रसंग काय असेल? इंग्रजांच्या बंदुका, गोळी लागण्याची भीती, तरी आपण घाबरण झालो, तलवार घेऊन पुढे चाललो, भाला फेकायलो, बाण मारायला लागलो, ते बापू तिकूनच गोळी हाणायला आपल्याला. सर, आपण म्हणजे युद्ध केल्यासारखं त्यांनी वाटायला. म्हणजे आता किती परिस्थिती विचित्र परिस्थिती होती पहा. इंग्रजाकडे काय होतं? आधुनिक शस्त्र, बंदूक. आपण त्या तलवार उपसेपर्यंत जर त्यानं बंदुकीची गोळी मारली असती तर काय झालं असतं आपलं? आपण तलवार काढेपर्यंत जर आपल्याला त्यांची गोळी लागली असती, आपण राहिलो असतो का? नाही सर. गोळी लागल्यावर पण लढाई करणारे एवढ्या सामर्थ्य होतं तर आहे. म्हणजे आपण त्या ठिकाणी पराभूत झालो असतो. इंग्रजाकडे आधुनिक शस्त्रसाठा होता. मग आता ही तैनाती फौज म्हणजे काय पहा. 1798 मध्ये लॉर्ड वेलस्ली गव्हर्नर जनरल म्हणून भारतात आला. आता हे गव्हर्नर आणि गव्हर्नर जनरल जे काय आहेत ते आपल्याला अभ्यासाचे आहेत. पण आता इथं परीक्षेच्या दृष्टीने अभ्यासात असताना हे क्रमवार आपण शिकूयात, म्हणजे आपल्या लक्षात राहील. पण आता इथं तैनाती फौज योजना काय होती पहा, की ही एक फौज इंग्रजांनी सुरू केली. आता या फौजेचं महत्व काय होतं? सर्व भारतावर इंग्रजाचं प्रस्थापित करायचं होतं. काय? वर्चस्व. आता हे जो काही वेलस्ली होता याची महत्वाकांक्षा लई मोठी होती. हा काय म्हणला पहा, एक तर आपण भारतावर सगळ्यांनी मिळून, म्हणजे सगळ्या भारतावर राज्य तरी करायचं, नाही तर मुकाट्यानं आपलं सगळं गुंडाळून घरी जायचं. हे काय पहा किती हुशार होत आहे. महत्वाकांक्षा याची किती मोठी होती वेलस्लीची. राहिलो तर सगळ्या भारतावरच राज्य करायचं, नाही तर आपलं सगळं गाशा गुंडाळायचा, म्हणजे सगळा आपला जो काही पसारा आहे तो गुंडाळायचा आणि कुठं जायचं? त्यांच्या देशात. आपल्या घरी, आपल्या देशात निघून जायचं, असं त्याचं विचारधारा होती. मग या विचारधारेचा फायदा म्हणून त्यानं सर्व भारतावर इंग्रजांचे वर्चस्व प्रस्थापित करण्याचे धोरण होते. त्यासाठी त्याने अनेक भारतीय सत्ताधीशांशी तैनाती फौजेचा करार केला. तैनाती फौज, आता ही एक तैनाती फौज नावानं इंग्रजांचं एक सैन्य बळ होतं. सैन्य इंग्रजांनी तयार केलेली ही फौज होती. इंग्रजांची आधुनिक फौज. इंग्रजांची काय होती? ही आधुनिक फौज. आता आधुनिक नाव का म्हणतोय मी, सांगा बरं. आधुनिक म्हणजे आधुनिक नवीन. शस्त्रास्त्र असलेले.
कारण हो हे शिकवलेले सैनिक होते, त्यांच्याकडे आधुनिक शस्त्रसाठा होता, शिस्तबद्धता होती. आपल्या सैनिकासारखं कुठलं एका बाजूला फितुरी करायचं, दुसऱ्या बाजूला पळून जायचं, एकानं सैन्य उतरायचं, दुसऱ्यानं माघार घ्यायची, असं होतं का यांच्यात? नाही. नाही. मग आता या फौजेचा जो कोणी राजा स्वीकार करेल किंवा जो कोणी प्रदेशावरती आपल्या या फौज स्वीकारेल, या फौजेचा एक करार होता. या करारानुसार काय करायला लागायचं पाय, या कराराने भारतीय सत्ताधीशांना इंग्रजांच्या लष्करी मदतीचे आश्वासन देण्यात आले. पाय, इंग्रजांना मदत, आता ही जर फौज तुम्ही स्वीकारली तर आम्ही काय करू म्हणे, तुम्हाला मदत करू म्हणे. पाय, इंग्रजांची फौज आली. आता मुळात मला सांगा, ज्या मराठ्यांनी या इंग्रजांना हरवलं, खरं पाहता इंग्रजांना संरक्षणाची गरज होती का यांनी संरक्षण देण्याची गरज होती लोकांना? इंग्रजांना इंग्रजांना गरज होतीच. इंग्रजांनाच खरोखर गरज होती ना, कारण मराठ्याकडून हारले होते ते. हो. पण तरीही हुशार किती होते पहा, यांनी हार मानली नाही. यांनी काय केली, एक स्वतःची फौज तयार केली. आणि जसं आता हे छोटे छोटे राज्य होते, कोणते, जसं अवधचं राज्य असेल, झाशी असेल, नागपूर असेल, इकडलं तुमचं बंगाल होतं, बंगालमध्ये तर ऑलरेडी त्यांनी सत्ता मिळवलेली होती. असे काही छोटे छोटे जे प्रदेश होते, या प्रदेशांना काय सांगितलं की मराठी तुमच्यावर उद्या आक्रमण करतील. पटून कसं दिलं, मराठी किंवा इतर जे काही दिल्लीचा बादशाह आहे, सुलतान, हा तुमच्यावर आक्रमण करेल. मग याचं जर आक्रमण झालं तर तुम्हाला संरक्षण कोण देईल, तुम्हाला मदत कोण करेल? त्यावेळेस आमची ही सैनिकाची जी फौज आहे, तैनाती फौजेची जी सैनिक आहे, हे तुम्हाला मदत करतील. पटवून देण्याची व्यवस्था कशी केली त्यांनी, जर तुमच्यावर कोण्या राजानं, इतर सत्ताधीशानं जर तुमच्यावर आक्रमण केलं, छोटे छोटे प्रदेश पकडलेत पहिल्या, एकदम मोठ्या राजाकडे गेले नाही, मराठाकडे गेले का हे नाही, छोट्या छोट्या प्रदेशांकडे गेले आणि त्यांना म्हटले की जर तुम्ही आमची फौज स्वीकारली तर आम्ही तुमचं रक्षण करू. जर मराठ्यांनी उद्या आक्रमण केलं, दिल्लीच्या सुलतानांनी आक्रमण केलं किंवा इतर काही दुसऱ्या सैनिकांनी आक्रमण केलं, तर तुमचं काय होईल, राज्य राहील का तुमचं? छोटंसं राज्य आहे, पटवून दिलं, मग आमची मदत घ्या, आम्ही तुम्हाला राज्यामध्ये मदत करतो, सैनिक तुमच्या राज्यामध्ये ठेवतो. मग आपले भोळे भाबडे लोक, लहान लहान राज्य असणारे, स्वतःचं राज्य टिकून बसण्यासाठी चिटकून बसले होते. मग ते म्हणले बरोबर आहे बा इंग्रजांचं. आता हे स्वीकारण्यासाठी इंग्रजांना काही अटी घातल्या. आता अटी काय घातल्या माहित आहे का? पहिली अट होती त्यांची, पहिली अट, ही फौज जो स्वीकारेल त्यानं त्याचा खर्च करायचा. खर्च कोण करायचा आहे आपल्या फौजेचा सगळा? ज्या राजाने ही फौज स्वीकारलेली असेल त्या राजाने काय करायचं, या फौजेचा सगळा खर्च करायचा. दुसरा नियम होता, जर तुम्हाला कुठलं तह करायचा असेल किंवा एखादा करार करायचा असेल तर त्यामध्ये इंग्रजांची मदत घ्यावी लागेल. इंग्रजांची काय घ्यावी लागेल तुम्हाला? मदत किंवा मध्यस्थी ठेवायला. इंग्रजांची मदत घ्यावी लागेल. कोणाला मदत घ्यावी लागेल? ज्या राजाला ही फौज स्वीकारली त्याला जर कोणासोबत करार करायचा असेल, तह करायचा असेल, तर इंग्रजांची मदत घ्यावी लागेल. तिसरं सांगितलं, आमचा एक प्रतिनिधी तुमच्या दरबारात राहील कायमस्वरूपी. कोणाचा प्रतिनिधी? इंग्रजांचा. इंग्रजांचा एक प्रतिनिधी कायमस्वरूपी कोणाकडे राहील? ज्या राजांनी ही फौज स्वीकारली त्या राजाच्या दरबारामध्ये हा प्रतिनिधी राहील. आता पहा, आता काही उदाहरण देतो मी. जसं नागपूर एक धरा, दुसरं धरा अवध, तिसरं धरा बंगाल आणि चौथा प्रदेश धरा, कोणता धरता? पंजाब धरा किंवा पकडा एक, समजा धरा म्हणजे लक्षात घ्या, असं काही नाही बरं. आता हे 4 प्रदेश आपण घेतले, नागपूर, अवध, बंगाल आणि पंजाब. आता या 4ही राजानं काय केलं पहा, तैनाती फौज स्वीकारली. कल्पना करा, 4ही राजांनी काय केली? तैनाती फौज स्वीकारली. या नागपूरवाल्याच्याकडे सैनिक आले, अवधकडे आले, बंगालकडे आले आणि पंजाबकडे आले. आता मला सांगा, या 4ही राज्यामध्ये इंग्रजांची जर फौज असेल तर हे राज्य आपापसात लढाया करतील का बरं? नाही सर, नाही सर. त्यांच्या विरुद्ध जाणार नाही. समजा आज नागपूरला वाटलं की अवधवर मी आक्रमण करतो आणि प्रदेश जिंकतो. अवधला तैनाती फौज आहे, नागपूरला तैनाती फौज आहे. आता दुसरा मुद्दा काय होता, जर तह करार युद्ध करायचं असेल तर इंग्रजांची मदत किंवा इंग्रजांचं मत घ्या तुम्ही. मग आता मला सांगा, इथे इंग्रजांचं वर्चस्व आहे, इथे इंग्रजांचं वर्चस्व आहे, मग हे युद्ध होऊ देतील का इंग्रज दोघांमधलं? नाही होऊ देणार, कारण त्यांच्याच फौजा तिथे आहेत ना. मग त्यांच्या सैनिकांना आपापसात ते काला लढवतील.
भांडण लावून देतील का आपापसातच आपल्या सैनिकाची? नाही सर. हा, ते भारताचे सैन्य असतं तर लावून दिली असती त्यांनी, पण आपल्या इंग्रजांच्या सैन्याची लावतील का ते? नाही लावणार. म्हणजे त्यांनी चारही प्रदेश त्यांच्या आधिपत्याखाली घेतलेत, चारही ठिकाणी त्यांची फौज घेतली, चारही ठिकाणी त्यांनी खर्च उचलला. कशाचा खर्च? ही फौज ठेवण्याचा. पण आता या फौजेमध्ये काय होतं पहा, महत्वाचं, या फौजेमध्ये जर समजा 400 सैनिक असतील, किती सैनिक असतील? 400. आता हे इंग्रजांच्या जर दरबारात 400ला 400 सैनिक असतील, तर यांचा पूर्ण खर्च कोणाला करावा लागत होता? ज्यांनी ते फौज स्वीकारले. नाही, इंग्रजांच्याच आहेत म्हणलो मी. ज्यांनी स्वीकारलं ते. प्रत्यक्ष इंग्रजांच्याच समजा लष्करामध्ये आहेत, हे इंग्रजांच्याच राज्याचं रक्षण करत आहेत किंवा इंग्रजांचीच फौज आहे. मग यांचा खर्च कोण उचलला असता? इंग्रज उचलले. त्या इंग्रजांनाच करावा लागला असता ना सगळा खर्च यांचा. हो सर. पण यांनी काय केलं, या चार प्रदेशामध्ये 400 सैनिक वाटून टाकले. खतरनाक डोकं लावली. खतरनाक डोकं लावलं. आता कसं गोष्ट केली सर तुम्ही? 400 सैनिक 4 राज्यामध्ये वाटून टाकले त्यांनी, आणि या चारही राज्यांना काय केलं, 400 सैनिकाचा खर्च घेतला. किती सैनिकाचा खर्च घेतला चारही राज्याकडून? 400 सैनिकांचा, म्हणजे 400. यांचा पैसाच खर्च झाला. ठेवले किती तिथं? प्रत्यक्षात ठेवले किती? 100च. प्रत्येकाकडे 100 ठेवले. आणि आता काय केलंय, 400 म्हणजे याच्या 4 पट त्यांना काय झालं, महसूल उत्पन्न आलं. या 100 त्या ठिकाणी काम कमी झालं. चारही प्रदेश त्यांच्या अधिकारात आले. कोणतंच युद्ध लढाई काहीच होईना. सैनिकाला काही काम उरलं का? नाही. सैनिकाचा सगळा खर्च यांच्याकडे होता. खाणं पिणं, त्यांचं राहणं, इतर काही त्यांचे पगार गिगार सगळं कोणाकडे होतं? या 4 राज्यांकडे. मग फुकटच इंग्रजांचं हे 400 सैनिक जे त्यांनी स्वतःच्या संरक्षणासाठी आणले होते, ते आता लोकांच्या संरक्षणात लावले. युद्ध हे होईना, काहीच होईना, आणि फुकट इंग्रजांना 4 राज्याकडून यांचं उत्पन्न मिळायला लागलं. म्हणजे हातपाय मळानं झाले आणि काहीच मळानं झाले, आणि तिजोरीत पैसे यायला लागले. हुशार होते की नाही इंग्रज? आणि त्या राज्याच्या त्यांना समजत. आणि प्रतिनिधी का ठेवला होता? राज्य केले. प्रतिनिधी का ठेवला होता त्यांनी? की राजा जर म्हणजे आपल्या विरुद्ध राजा काही कारस्थान करेल का, म्हणजे जसं आता हे तैनाती फौज तर ठेवली बाबा, पण दुसऱ्या एखाद्या राजाशी जाऊन काही चर्चा विचार विनिमय करेल का, किंवा या सैनिकांच्या विरुद्ध काही कारस्थान करेल का, हे कळण्यासाठी त्यांच्या दरबारात काय ठेवला होता त्यांनी? एक प्रतिनिधी ठेवला. प्रतिनिधी ठेवला, म्हणजे आरसा ठेवला, की तिथं काय चाललंय, काय व्हायला, हे सगळं त्यांना आपोआपच कळलं पाहिजे. म्हणजे किती त्यांनी विचारपूर्वक कामगिरी केली पहा. या सर्वांचं सगळं डोकं पागल करून टाकलं. आता या असं सगळ्या राजांची आता इंग्रजांनी काय केली, तैनाती फौजेची योजना बनवून प्रत्येक जण आपल्याकडे येईल का याचा वाटच पाहू लागले इंग्रज. मग निजाम आला, इतर काही राज्य आले. आता या सगळ्या बाबीतून काय झालं, 1802 मध्ये रेसिडेंट, आता या प्रतिनिधीला काय नाव होतं? रेसिडेंट म्हणायचे त्याला. प्रतिनिधीला काय म्हणायचे इंग्रजांच्या? रेसिडेंट. मग हे सगळं झालं. आता करार करताना इंग्रजांची मध्यस्थी आली, सैनिक त्या दरबारात झाले, इंग्रजांचा त्या सैनिकाचा सगळा खर्च ज्या राजाच्या दरबारात ती फौज आहे त्यानं करायचा. त्याच्यानंतर प्रतिनिधी नेमला, तह करार थांबले, कोणाचंच कोणाशी भांडण होईना झालं, सैनिकाला काम राहिलं नाही, इंग्रजाला फुकट ते पैसे येऊ लागले. मग आता प्रत्येक राज्यामध्ये ही तैनाती फौज लावण्याची कोणाची योजना होती? या लॉर्ड वेलस्लीची होती. मग असं करता 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 1802 उजाडलं. 1700 किती मध्ये ही फौज आली? 98. आणि 1802 चा कालावधी आला. 4 वर्ष झाली समजा. आता काय झाले पहा, 1802 मध्ये दुसरा बाजीराव पेशवा आला. आता हा पेशवा मूर्ख पेशवा होता. हा कसा होता? मूर्ख पेशवा म्हणते त्याच्यामुळे तर मराठ्यांचा पूर्ण उद्ध्वस्त झाला सर. हा, म्हणूनच त्याला इतिहासामध्ये मूर्ख पेशवा, मूर्ख बाजीराव म्हणते. पहिल्या बाजीरावानं जे शौर्य गाजवलं त्याचा तीळ मात्र अंशही या बाजीरावामध्ये होता का? नाही सर. नाही. हा पेशवा बनला आणि यानं काय म्हटला की बा माझ्याच राज्यातले लोक सरदार गिरदार मला काही मदत करणं झाले, माझा मान ठेवणं झाले, त्यामुळं इंग्रज साहेब तुमची तैनाती फौज मला द्या, मी त्यांच्या तैनाती फौजेचा
करार करतो म्हणला आणि यानं आता आपल्या घरामध्ये ही फौज आणून बसवली. मराठा साम्राज्याला ज्या हरले होते मराठा साम्राज्यासोबत, ज्याची वाट पाहू लागले होते इंग्रज आतुरतेने, ती संधी इंग्रजांना आता आपल्या घरी स्वतःहून चालून आली. कोणाच्या रूपानं? दुसऱ्या बाजीरावच्या रूपानं. त्या इंग्रजांना बाजीरावच्या माहितच रूपानं. होतं सर ते येणारच म्हणून. हा, कोणी ना कोणी ह्याचा तर त्याच्यातलं फायदा येणार हे घेतला त्यांना होता माहित त्यांनी. होतं. कोणी ना कोणी येणार हे त्यांना माहित होतं. जसं अवधमध्ये त्यांनी केलं, बंगालमध्ये केलं, पंजाबमध्ये केलं. ते वाटच पाहून होते. मराठा जरी प्रबळ असल्यास कधी ना कधी तरी येतात बाबा आपल्याकडे, वाट पाहून होते त्यांनी. म्हणून तर ते निघून गेले. त्यांनी म्हणून काय केलं, पहिलं युद्ध झालं की लगेच असं चला बा आपण आज लढाई झाली, 4-15 दिवसानं 8-15 दिवसानं पुन्हा मराठ्यावर आक्रमण करू, असं त्यांच्या डोक्यात असं नसेल का, राग नसेल का त्यांच्या मनामध्ये? असणार की सर. असणार की सर. राग होता, सर्व होतं, पण त्यांना कळलं होतं की आजच जर आपण मराठ्यांशी वैर घेतलं तर मराठे आपल्याला काही इथं टिकू देणार नाहीत आणि आपल्याला काय करायचंय, या देशामध्ये टिकायचंय. म्हणून त्यांनी काय केलंय, वाट पाहिली आणि गळाला मासा लागला. 1802 मध्ये पहिलं युद्ध कधी झालं होतं? 1774 ला. आणि तिथून पुढे 74 ते 1802 पहा, म्हणजे 26 आणि 2 28 वर्ष त्यांनी काय केलं, वाट पाहिली. वाट किती वर्ष बघितली वाट पाहिली? 28 वर्ष वाट बघितली. जवळपास 28 वर्ष वाट पाहिली. सहनशीलता पार, राग मनामध्ये दडपून ठेवण्याची भूमिका पहा. 28 वर्ष वाट पाहिली. जवळपास 74 नंतर व्हायली ना 28 वर्ष, म्हणजे 1802 पर्यंत. 74 ते 1774 ते 1800 म्हणजे किती वर्ष व्हायले वरचे? 26 वर्ष. आणि हे 2 वर्ष, बरोबर आहे, 28 वर्ष. एवढे वर्ष त्यांनी वाट पाहिली की आपल्याकडे मराठा साम्राज्यातलं कोणीतरी येते. आणि गेला बाबा आपला माणूस तिथं. कोण गेला मग इथं? दुसरा बाजीराव, मूर्ख बाजीराव. मूर्ख बाजीराव गेला. त्यानं शरणागत. मग आता ही सगळी त्यांना युद्धनीती तिथं सांगितली की आमचे लोक आता फितुरी करायला लागले. घर का भेदी लंका ढाय. गेला बाबा हा, तिथं गेला आणि म्हणला इंग्रजांना की आता आमचे सैनिक काही माझं ऐकणं गेले, मला तुम्ही मदत करा आणि आता हे सर्व तुमच्याकडून मी स्वीकृत करतो, फौज स्वीकारतो, सगळं स्वीकारतो आणि आता मला यातून काहीतरी मार्ग काढा. मग हा गेला. यानं काय केलं, इंग्रज आता हुशार होते. इंग्रज म्हणले बा, त्यांनी बदला घ्यायचं ठरवलं. मागं आपल्यासोबत वसईचा तह केलता येणं, म्हणजे कोणता, सालभाईचा तह केलता, आणि आपलं लुबाडून घेतलं होतं यांनी इंग्रजांकडून, म्हणजे मिळवलेला प्रदेश, उत्पन्न मराठ्यांनी. मग मराठी जर आपला ते जर समजा त्यांनी लुटलेला प्रदेश आपला वापस घ्यायचा असेल, काही करायचं असेल, आपलं उत्पन्न वापस मिळवायचं असेल, तर पहिले बाजीरावासोबत त्यांनी काय केलं, एक करार केला आणि त्याला म्हटले तुझ्याकडे आम्ही फौज पाठवतो बाजीराव पेशवे, आपके दरबार में हम फौज भेज देंगे, लेकिन आपको भी हमारे साथ कुछ करार करना पड़ेगा, कुछ तो भी हमारे तहनामे पे आपको स्वीकृती देनी होगी. असं काहीतरी समजा विचार विनिमय त्यांच्यामध्ये झाले आणि आता हा करार झाला. आणि हा करार वसईचा तह म्हणून प्रसिद्ध आहे. कोणता तह आहे हा? वसईचं 1802 मध्ये हा तह झाला. आणि यानुसार हा तह काही मराठा सरदारांना मान्य होता का? नाही फक्त सर. बाजीराव दुसऱ्याच्या बाजूने जे काही मराठा सरदार होते त्यांनाच हा तह मान्य होता, इतरांना हा तह मान्य नव्हता. त्यामुळं पुन्हा इंग्रजांच्या विरोधामध्ये मराठ्यांनी काय केलं, आता युद्ध केलं आणि हे दुसरे इंग्रज मराठा युद्ध झालं. त्यातील विजयानंतर इंग्रजांचा मराठी राज्यातील हस्तक्षेप वाढू लागला. आता अर्ध फुटलं होतं मराठा, बाजीरावाकडून अर्धे झाले, अर्धे विरुद्ध बाजूला झाले. मग अर्धे लढाईला उतरल्यावर खरं सांगा इंग्रजांच्या विरुद्ध जिंकतील का? हे पहिले कशामुळे जिंकले होते? सगळे एकजूट होते सर. सगळे एकजूट होते. त्यामुळे दुसऱ्या जिंकले युद्धाच्या होते. वेळेस एकजूट राहिले का? आताही नाही सर. नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या इंग्रजांनी काय केलं होतं, तैनाती फौजा प्रत्येक राज्यामध्ये स्थापन केल्या होत्या. त्या सैनिकाला काहीच काम नव्हतं ना, मग त्या सैनिकाची मदत आता इथं घेतली इंग्रजांनी. आणि उलट आता या बाकीच्या राज्य ज्याच्याकडे तैनाती फौज ठेवली होती त्यांना राजांनी काय सांगितलं, या इंग्रजांनी, आम्ही तुमच्या राज्याचं रक्षण करायला, आज आम्हाला मदत पाहिजे तुमची, आमच्याकडं मराठा विरुद्ध युद्ध चालू झालेलं आहे, आम्हाला मदत लागते तुमची. मग सैन्यबळ वाढलं असेल की कमी झालं असेल? वाढलं सर. इंग्रजांचं सैन्य आपोआप वाढलं. म्हणून आता या ठिकाणी इंग्रजांचा विजय झाला आणि मराठे युद्धामध्ये पराभूत झाले. दुसरं मराठा इंग्रज युद्ध हरले. मग यानंतर आता मराठा साम्राज्यामध्ये संधी चालून आली इंग्रजांना आणि हस्तक्षेप वाढू लागला.
पण त्यांनी अजूनही मराठ्याचं जे बाजीरावाचं पेशवेपद होतं ते रद्द केलं का? नाही सर. नाही नाही. केलं, कारण त्यांना माहित होतं जर आपण लगेच मध्यस्थी केली आणि याचं जर पद काढून टाकलं तर सगळे मराठी एक होतील आणि पुन्हा आपल्या विरुद्ध लढाई करतील. म्हणून काही काळ त्यानं त्या बाजीरावाचं पद जशाला तसं ठेवलं. ते असह्य होऊन दुसऱ्या बाजीरावाने इंग्रजाविरुद्ध युद्ध पुकारले. आता पहा, मग आता इंग्रज जो काही हस्तक्षेप इतका वाढला की दुसऱ्या बाजीरावाला आता ते सहन होईना झालं. पहिलेच जर थोडंसं मराठ्यांचं सहन केलं असतं, मूर्खपणाचं लक्षण दाखवलं नसतं त्यानं, तर इंग्रजाला संधी मिळाली असती का चालवून? नाही. नाही. मग इंग्रजाचा हस्तक्षेप वाढणारच झाला ना, कारण आता बाजीरावाच्या विरुद्ध त्यांनी लढाई जिंकली होती, बाजीरावाची मदत केली होती. मग बाजीरावाला त्याचं ऐकायच लागायला, पण इतकं ऐकायला लागायला की आता बाजीराव एकत्रून गेला, त्रासून गेला. आणि त्यानं मग म्हणलं आता इंग्रजाविरुद्ध मी लढाई करतो. मग आता मला सांगा, पहिल्या लढाईमध्ये अर्धे मराठे हारले होते, तेव्हा बाजीरावाने त्यांना मदत केली नाही. आता मग बाजीरावाच्या मदतीला कोणी येईल का? नाही सर. नाही येणार. मुळात बाजीरावानंच युद्ध स्थिती आणली होती नाही. मग त्याचा पराभव झाला आणि 1818 मध्ये बाजीरावानं शरणागती पत्करली इंग्रजादरम्यान. आता शरणागती पत्करली म्हणजे त्यानं काय केलं? हार मानली. दरम्यान मुघलांची राजधानी दिल्ली प्रत्यक्षात दौलतराव शिंदे याच्या नियंत्रणाखाली होती. पहा, दिल्लीची राजधानी सुद्धा कोणाच्या ताब्यात होती? मराठ्यांच्या ताब्यात होती. म्हणजे मराठ्यांचं वर्चस्व किती होतं पहा त्यावेळी. पण या बाजीरावाच्या चुकीच्या निर्णयामुळं गेलं तिकडं सगळं आणि राख केली आपल्या मराठा साम्राज्याची. मग दौलतराव शिंदे याच्या नियंत्रणाखाली असलेली दिल्ली राजधानी शिंद्यांचा फौजेचा पराभव करून जनरल लेक याने मुघल बादशहाला ताब्यात घेतले. पहा, मग शिंद्याच्या ह्या दौलतराव शिंदेची जी काही फौज होती त्याचा सुद्धा जनरल लेक या अधिकाऱ्यानं पराभव केला आणि आता त्यानं प्रत्यक्षात कोणती सत्ता मिळवली? दिल्लीच्या बादशहाला ताब्यात घेतलं. दिल्लीच्या बादशहाला ताब्यात घेऊन आता सगळ्यात महत्वाचा प्रदेश आला आणि सगळ्या दिल्लीवर त्याचं राज्य, म्हणजे सगळ्या हिंदुस्थानावरच आता कोणाचं राज्य निर्माण झालं? इंग्रजांचं. जर आता कल्पना करा, एवढं सगळं होऊनही जर या बाजीरावांना 1802 मध्ये इंग्रजांशी तह केलाच नसता किंवा इंग्रजांची मदत घेतलीच नसती, तर मराठ्यांच्या राजकारणात इंग्रजांचा हस्तक्षेप आला असता का? झालाच नसता सर. झालाच नसता. पर्यायानं दिल्लीवर जी मराठ्यांची सत्ता होती दौलतराव शिंदेच्या हाताखाली, ती सत्ता गेली असती का? नाही सर, तशीच राहिली. तशीच राहिली असती आणि इंग्रजांना अजून वाट पाहावी लागली असती काही काळ. तोपर्यंत मराठी आणखी सामर्थ्यशाली बनले असते. पण या बाजीरावाच्या चुकीच्या निर्णयामुळे ती सत्ता गेली, मराठा साम्राज्य गेलं, दिल्लीची सत्ता गेली आणि आता सगळा हिंदुस्थान कोणाच्या ताब्यात गेला? इंग्रजांच्या ताब्यात गेला. वेट अँड वॉचची भूमिका साध्य झाली का या ठिकाणी? सर, हॅलो सर. हा, सांगा. सर, मला परत एकदा वसईचा तह सांगता का थोडस? वसईचा तह काय होता पहा, ज्या वेळेला बाजीराव दुसरा हा इंग्रजांच्या मदतीला गेला, म्हणजे इंग्रजाकडे मदत मागण्यासाठी गेला. कशासाठी मदत मागितली त्यानं विचार मांडला की माझे जे काही मराठा सरदार आहेत ते काही माझी मदत करणं गेले, काही माझ्या बाजून आहेत, पण काही माझी मदत करणं गेले, त्याला तुम्ही धडा शिकवा. पहा, बाजीरावचा विचार पहा त्यावेळेस, त्याला तुम्ही मला धडा शिकवायचा, तुम्ही नका शिकू, मला धडा शिकवायचा त्याला. त्याच्यासोबत त्यांना वचक निर्माण करायचा आहे, म्हणून तुम्ही माझी काय करा? मदत करा. असं कोण म्हणी? बाजीराव पेशवा. बाजीराव दुसरा. कोणाला म्हटला? दुसरा बाजीराव. दुसरा बाजीराव, हा, इंग्रजांना म्हटलं. इंग्रजांना. पण पहिल्या युद्धामध्ये इंग्रज हारले होते की नाही मराठ्यांसोबत? हो सर. मग त्यावेळेसचा तह कोणता झाला होता? सालभाईचा तह झाला होता की नाही? हो. आणि या सालभाईच्या तह अंतर्गत इंग्रजांकडून भरपूर खंडणी वसूल केली ती मराठ्यांनी. खंडणी म्हणजे पैसे घेतले, प्रदेश घेतला, त्यांचे काही जिंकलेले प्रदेश घेतले, बरोबर ना? हो. मग आता त्याची भरपाई करायची होती इंग्रजांना आणि या बाजीराव आता गेला आणि उद्या जर तिथं जाऊन समजा आमच्याच विरुद्ध फिरला तर काय खरं आहे का? बरोबर. समजा हा आता तर आला आमच्याकडे, पण तिथं याचं सोंग आहे का, खरं आहे काय माहित नाही. गेला तिथं आमच्याच विरुद्ध जर फिरला इंग्रजाच्या विरुद्ध, तर मग कोण जबाबदारी घ्यायची? म्हणून जसा बाजीराव मदत मागायला आला तसा अगोदर त्याच्यासोबत करार केला इंग्रजांनी आणि तो करार झाला 1802 मध्ये, वसईचा तह. आणि त्या वसईच्या तह अंतर्गत बाजीरावाकडून इंग्रजांनी काय लिहून घेतलं की
मी बाजीराव पेशवा तुमची तैनाती फौज स्वीकारण्यास तयार आहे. माझ्या राज्यामध्ये तुमचा प्रतिनिधी ठेवायला तयार आहे. माझ्या राज्याच्या संबंधी जे काही तह अटी होतील त्यामध्ये इंग्रजांची मदत मला मान्य आहे. पहा, स्वतःहून लिहून दिलं. कोण लिहून दिलं हे? इंग्रजांना. इंग्रजांना दोरे देऊन हात बांधून घेतला. इंग्रजांनी लिहून दिलं का हे? बाजीराव नाही, दुसऱ्या बाजीरावाने इंग्रजांना हा, लिहून. दुसऱ्या बाजीरावाने इंग्रजांना लिहून दिलं. आणि मग हा करार झाल्यानंतर मराठ्यांच्या राज्य कारभारामध्ये म्हणजे राज्य क्षेत्रामध्ये इंग्रजांचा हस्तक्षेप झाला. असा हा वसईचा तह होता. मग हे सगळं झालं, संधी मिळाली, आता इंग्रजांचं राज्य सगळ्या देशावर प्रस्थापित झालं. ज्या पद्धतीने ते वाट पाहत होते, महत्वाकांक्षा, मी म्हटलं होप ठेवलेला होता, आशा ठेवली होती त्यांनी, महत्वाकांक्षा बाळगली होती. वेट अँड वॉच, काही कालानंतर आपल्याला संधी मिळणार आहे. मग अभ्यास करणाऱ्याला सुद्धा काय वेट अँड वॉच कोणती भूमिका ठेवावी लागणार आहे? कोणती भूमिका? वेट अँड वॉचची. कशाबाबत? नुसती वेट अँड वॉच पाहत राहायची नाही, प्रयत्न सुद्धा करत राहायला लागते इंग्रजांसारखे. मग इंग्रजांनी प्रयत्न केले, नुसतंच पाहत बसले नाही. मग तसंच आपल्याला वेट अँड वॉच, संयम ठेवावा लागेल. परीक्षा पास व्हायची असेल तर अभ्यास करावा लागेल. आपले प्रयत्न सातत्याने ठेवावे लागतील. एखाद्या परीक्षेत एखाद्या प्रयत्नात यश मिळालं नाही म्हणून हार म्हणायची का? नाही, प्रयत्न चालू ठेवायचे. मानायची का हार? प्रयत्न नाही, चालू नाही, सर. ठेवायचे शांततेनं. नाही मानायची, पुन्हा प्रयत्न करायचे, पुन्हा शिकायचं, एखाद्या पराभवातून अनुभव घ्यायचा, पुढचा नवीन काही रणनीती करता येते का ते पाहायचं. यालाच म्हणतो आपण संयम. आणि हा संयम इतिहासातून आता आपल्याला शिकायचा आहे. इंग्रजांनी जसा बाळगला, जसा मराठ्यांनी काही काळ बाळगला, तो संयम आता आपल्याला या स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा ठेवणं महत्वाचं असते. तेव्हाच आपण यशाच्या मार्गावर वाटचाल करतो आणि यशाचं शिखर सुद्धा काबीज करत असतो. यासाठी इतिहास महत्वाचा आहे. मग आता हे सर्व झालं, सगळा प्रदेश इंग्रजांच्या ताब्यात गेला. पण आता इंग्रजांनी काय केलं? दुसऱ्या बाजीरावाला कैदेमध्ये टाकून दिलं पुढे चालून. आता मग त्याला सांभाळत बसतील का दुसऱ्या बाजीरावाला? नाही बाबा, तुझ्यामुळे आम्हाला संधी मिळाली, आम्ही या हिंदुस्थानचे मालक झालो आणि तुझं खूप महत्व आहे, तू आमच्या बाजूला गादीवर बस, म्हणतील का असे? बात नाही. नाही सर, नाही म्हणणार. मग त्यांनी काय केलं? दुसऱ्या बाजीरावाचा फायदा. दुसऱ्या बाजीरावाचा फायदा जोपर्यंत होता तोपर्यंत सांभाळलं त्याला पेशवा पण ठेवलं. आता पेशवा ठेवतील का त्याला? नाही. आता दिल्ली सगळा हिंदुस्थान त्याच्या ताब्यात आल्यावर या मराठा पेशवेचं काय महत्व आहे का त्यांना? नाही. नाही. मग त्यांनी काय केलं? त्याला रंगून येतं बंदिवासात टाकून दिलं. जाय बस तिकडच बोंबलत, तू आला ना शहाणपणानं आमच्याकडं, आता बस शिक्षा भोगत. मग त्याला बंदिवासामध्ये कैदखान्यामध्ये ठेवून देण्यात आला. पण अजूनही पेशवाई त्यांनी नष्ट केली नाही. पेशवाई नष्ट झाली का पूर्ण? फक्त बाजीरावाची उचलबांगडी केली. पेशवाईचा अस्त झाल्यानंतर आता काय झालं पहा. मग थोड्या कालावधीनंतर इंग्रजांनी दिल्लीचा ताबा घेतला की पेशवाई पूर्णतः रद्द करून टाकली. पुन्हा बाजीरावाला कैद केल्याबरोबर नाही केली, पण पुन्हा थोडा प्रदेश जसा ताब्यात आलाय, दिल्ली सर्वस्वी ताब्यात आल्यानंतर ही सर्व भूमिका त्यांनी स्वीकारली. आता या भूमिकेनंतर काय झाले पहा. एक होते छत्रपती प्रताप सिंह. पेशवाईचा अस्त झाला तरी सातारचं छत्रपती प्रताप सिंह गादीवर होते. सातारचं राज्य की नाही इंग्रजांच्या आधिपत्याखाली होतं. त्यांनी काय केलं होतं? तैनाती फौजेचा करार त्या ठिकाणी स्वीकारलेला होता, म्हणून हे राज्य अस्तित्वात होतं. जसं बाजीराव पेशव्याचं दुसऱ्या बाजीरावाचं जे राज्य होतं ते नष्ट झालं, तसं हे राज्य नष्ट झालं का प्रताप सिंहाचं? नाही. इंग्रजांनी छत्रपती प्रताप सिंहाशी तह करून ग्रँड डफ या अधिकाऱ्याची त्यांना राजकारभारात मदत करण्यासाठी नेमणूक केली होती. ग्रँड डफ हा कोणाच्या दरबाराचा? छत्रपती प्रताप सिंहाच्या दरबारामध्ये होता. आता प्रताप सिंहाचा दरबार कुठं होता? सातारा. परंतु त्यांना नंतर गादीवरून पदच्युत करून काशी येथे ठेवण्यात आलं. पुन्हा मग काही काळानंतर छत्रपतीला उचललं आणि काशी येथे बंदिवासात ठेवलं. तिथंच त्यांचा 1847 मध्ये मृत्यू झाला. छत्रपती प्रताप सिंहाचे कारभारी जे होते रंगो बापूजी गुप्ते यांनी इंग्लंड पर्यंत जाऊन या अन्यायाविरुद्ध दाद मागितली. इंग्लंडला गेले इंग्रजांच्या विरुद्ध इंग्लंडला गेले. पहिल्यांदा समुद्र पर्यटन जे आपण निषिद्ध होतं म्हणलो होतो, तरीही इंग्रजांच्या बाजूला गेले आणि इंग्लंडला जाऊन त्यांनी आपल्या प्रताप सिंहाचं जे काही अन्याय झाला प्रताप सिंहावर त्याच्या विरुद्ध दाद मागितली. कोणी मागितली ही दाद? रंगो बापूजी गुप्ते यांनी. आणि परंतु त्यांच्या या न्याय मिळवण्याच्या प्रयत्नांना इंग्रजांकडून यश मिळाले नाही. पुढे लॉर्ड डलहौसीने दत्तक वारसा नामंजूर करून 1848 मध्ये हे सातारचं राज्य खालसा करून टाकलं. आता हे दत्तक वारसा नामंजूर काय होतं? दत्तक वारसा नामंजूर काही माहित आहे का?
तर वडिलाच्या मृत्यूनंतर मोठ्या मुलाला अधिकार मिळतो. पण जर दत्तक असेल तर तो मुलगा त्याला अधिकार मिळणार नाही त्या गादीत. हा. जर एखाद्या राजा महाराजाचा मृत्यू झाला आणि मृत्यू समयी त्याला लेकरू बाळ नसेल तर त्यानं दत्तक एखादं लेकरू दत्तक घेण्यासाठी अर्ज जर केला तर त्याला इंग्रजाकडे अर्ज करावा लागायचा की आम्हाला मुलबाळ नाही आणि आमचा राजाचा पुन्हा येणारा राजा हा दत्तक पुत्र असला पाहिजे, यासाठी आम्ही तुमच्याकडे इंग्रजाकडे अर्ज करतो. आणि तो अर्ज मंजूर करणे किंवा नामंजूर करणे याचे सर्व अधिकार कोणाकडे होते? इंग्रजांकडं. इंग्रजाकडे होते. मग मला सांगा, इंग्रज खरंच अधिकार मान्य करतील का बरं? असा नाही सर. का मान्य करणार नाहीत? भीती. परत राज्य निर्माण त्यांच्या विरुद्ध. आता जर अधिकार मान्य केला तर ते राज्य अस्तित्वात राहील ना. हा. अधिकार जर दत्तक विधानाचा मान्य केला तर ते राज्य अस्तित्वात राहील की नाही? हो. समजा आता एक उदाहरण धरा, पंजाब मध्ये दत्तक विधान मान्य केलं तर पंजाबचं राज्य अस्तित्वात राहील की नाही? हो राहील ना. राहील की सर. राहील. राहील. म्हणजे पुन्हा इंग्रजाला ते राज्य सांभाळावं लागल. हो सर. मग ते इंग्रज काय करायचे, राज्य सांभाळणंच नको बाबा, डायरेक्ट आपल्या राज्यामध्ये ते राज्य आलं पाहिजे, म्हणून ते दत्तक विधान नामंजूरच करून टाकायचे. डायरेक्ट म्हणजे अधिकार ठेवला नाही त्यांनी दत्तक घेण्याचा. ठेवला का? नाही सर. मी काय म्हणतोय, आवाज येतोय का माझा? हो सर. नाही ठेवलं. हो सर. म्हणजे दत्तक घेण्याचा अधिकार त्यांनी काढून घेतला, परवानगी दिली नाही म्हणजे दत्तक विधान भेटेल का? नाही सर. नाही सर. म्हणजे पर्यायानं इंग्रजांनी ते राज्यच नष्ट केलं, पण न कळत. मग असे काही प्रदेश होते ते डलहौसीनं दत्तक वारसा नामंजूर करून खालसा केला. आता खालसा म्हणजे काय सांगा? खालसा, त्याची सत्ता काढून घेणे. हा, तो खालसा नष्ट म्हणजे करणे. त्या राज्याचं सत्ता काढून घेणे का ते राज्य म्हणून असलेली मान्यता काढून घेणं, ते राज्यच नष्ट करणं. समजा त्याचा जे काही समजा राज्याचं स्वतंत्र अस्तित्व होतं ते पूर्णतः नष्ट करणं, असं झालं. मग हे आता प्रताप सिंहाचं राज्य सुद्धा काय केलं, त्यांनी नष्ट करून टाकलं किंवा रद्द करून टाकलं, खालसा करून टाकलं. मग ही प्रताप सिंहाची जी काही व्यवस्था होती, आता प्रताप सिंहाचं महत्व काय होतं पहा. छत्रपती प्रताप सिंह यांनी सातारा शहरात येवतेश्वराच्या देवालयाच्या मागील बाजूस व महादारा येथे तलाव बांधून त्याचे पाणी शहरात खेळवले होते. पहा, हा राजा किती महत्वपूर्ण आहे. पहा, प्रताप सिंह राजा दूरदृष्टीचा होता. यानं काय केलं, लोकांना शहरात पाणी नेता यावं, त्यामध्ये रस्ते त्याच्या शेतीच्या उपयोगी पाणी यावं, लोकांना पिण्यासाठी वापरासाठी पाणी उपयुक्त यावं, यासाठी काय केलं, येवतेश्वराच्या देवालयाच्या मागील बाजूने महादरा येथे तलाव बांधला आणि त्याचं पाणी तलाव म्हणजे तळाव एक बांधलं आणि त्याचं साठलेलं सगळं पाणी वर्षभर पुरल यासाठी शहरात ते पाणी तलावाच्या माध्यमातून खेळवलं म्हणजे वळवलं. शहरात रस्ते बांधले, पहा रस्ते बांधले, रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडं लावली. किती विचारपूर्ण पर्यावरणपूरक राजा होता. पहा, जनतेची किती काळजी घेणारा होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना झाडे लावली. मुला मुलींना संस्कृत, मराठी, इंग्रजी शिकण्यासाठी पाठशाळा बांधली. पहा, आता लक्षात घ्या, ज्या काळामध्ये इंग्रजांचं राज्य होतं, साधारण माणसाला शिक्षण घेणं शक्य नव्हतं, त्यावेळेस मुलांना तर आहेच आहे, पण मुलींना सुद्धा कोणतं शिक्षण, संस्कृत, मराठी आणि इंग्रजी. आता इंग्रजीचं महत्व का ओळखलं त्या राजानं, सांगा बरं? ज्या काळामध्ये इंग्रजाविरुद्ध कोणाचा ब्र शब्द काढायची, समजा एखादी बाजू उचलून धरण्याची परवानगी नव्हती किंवा अधिकार नव्हता किंवा काही चालत नव्हतं, त्यावेळेस इंग्रजी शिक्षणाचं महत्व या प्रताप सिंहांनी अधोरेखित केलं. स्वतःच्या राज्यामध्ये ते शिकवता यावं याच्यासाठी पाठशाळा काढल्या. आता पाठशाळा काढल्या म्हणजे इंग्रजी शिकवण्यासाठी मदत कोणाची घ्यावी लागेल, सांगा बरं? इंग्रजांचीच. आपली भाषा होती का ती? नाही सर. नाही. आपल्या इथं लोकांना मराठी सुद्धा धड बोलता येत नव्हतं, मराठी बोली भाषा होती, संस्कृत सारखं ग्रंथ माहित नव्हते. त्यावेळेस इंग्रजी शिकवण्याचा महान विचार या शासकानं मांडला, ते बी मुला मुलींना दोघांनाही संयुक्तपणे. म्हणजे केवढा दूरदृष्टिकोन त्यांनी बाळगला. का बाळगला असेल हा? कारण इथून पुढे आपलं राज्य जसं इंग्रजांच्या ताब्यात आहे तसं अनेक राज्यावरती इंग्रजांचं महत्व या ठिकाणी अधोरेखित होणार होतं आणि यातून अधोरेखित झालेल्या या महत्वातूनच पुढं इंग्रजांची सत्ता सगळ्या देशावर पसरणार आहे. हे कोणाला कळून चुकलं होतं? प्रताप सिंहाला कळून चुकलं होतं. आणि या प्रताप सिंहांनी म्हणून हा इंग्रजींच्या
शिक्षणाचा सुद्धा त्या ठिकाणी पायंडा पाडण्यास सुरुवात केली होती. तेथेच एक छापखाना काढला पहा, आणखी छापखाना सुद्धा काढला. जेव्हा जर्मनीमध्ये छापखाना निघाला होता, इंग्रजाकडे छापखाने होते, तेव्हा भारतामध्ये प्रताप सिंहाने छापखाना काढून घेतला आणि अनेक उपयुक्त ग्रंथ छापून घेतले. पहा, ज्ञान राहिलं पाहिजे, लोकांचे विचार जिवंत राहिले पाहिजे, छापखाना काढून घेतला, ग्रंथ छापले त्यातून. आणि 1827 साली राजनीती विषयक सभानीती नावाचा एक ग्रंथ लिहून छापला. पहा, सभानीती या ग्रंथावर प्रश्न येतो. सभानीती हा ग्रंथ कोणी लिहिला, कोणी छापला? तर कोण आहे ते? छत्रपती प्रताप सिंह. हा ग्रंथ कशाविषयी होता? राजनीती. राजनीतीविषयी. त्यानंतर पहा, साताऱ्याहून महाबळेश्वर ते प्रतापगड पर्यंत रस्ता तयार केला. पहा, सातारा महाबळेश्वर पासून प्रतापगडापर्यंत रस्ता तयार केला. तोच रस्ता पुढे महाडपर्यंत नेण्यात आला. छत्रपती प्रताप सिंह हे दररोज रोजनिशी लिहित असत. पहा, रोजनिशी लिहायचे. रोजचं काय घडलं, रोजचं काय आपल्या बाबत अनुभव आले, चांगले वाईट, ते सगळे अनुभव या वहीमध्ये ते लिहून ठेवत असत. असा हा प्रताप सिंह छत्रपती राजा आपल्या अभ्यासाच्या दृष्टीने महत्वाचा आहे. परीक्षेच्या दृष्टीने यावरती प्रश्न येतील. त्यामध्ये महत्वाचं लिहायचं सभानीती ही बाब लक्षात ठेवायची. राजनीती विषयक ग्रंथ होता. पहिला छापखाना त्यानं काढला होता. त्याचबरोबर संस्कृत, मराठी, इंग्रजी शिकवण्यासाठी मुला मुलींना पाठशाळा काढल्या होत्या आणि तलाव बांधले होते. तलाव बांधून पाणी सगळ्या कोणता ग्रंथ लिहिला? राज्यामध्ये ग्रंथ कोणता पसरलं लिहिला? होतं. ग्रंथ कोणता लिहिला? अशा पद्धतीनं प्रताप सिंहाचं महत्व या ठिकाणी आपल्याला अधोरेखित करता येईल. त्यानंतर आता मग आलेली आहे पहा, पुन्हा एक राजा, एक इंग्रज अधिकारी आला, ज्याचं नाव होतं रॉबर्ट क्लाइव्ह. रॉबर्ट क्लाइव्ह. आता हा क्लाइव्ह का महत्वाचा आहे? तर यानं काय केलं, बंगालमध्ये दुहेरी राज्य व्यवस्था सुरू केली. दुहेरी राज्य व्यवस्था अस्तित्वात आणली 1765 मध्ये. मग ही दुहेरी राज्य व्यवस्था काय होती? दुहेरी राज्य व्यवस्था, दुहेरी म्हणजे काय बरं? दोन प्रकारे. दोन पद्धतीची. दोन्हीकडून. दोन्हीकडून, दोन पद्धतीची. आता इथं काय केलंय पहा, महसूल गोळा करण्याचे काम कंपनीने हाती घेतले. पहा, पहिलं काम, हे पहिलं दुहेरी मधलं पहिलं काम. कोणतं काम पहिलं? महसूल गोळा करण्याचं काम. कोणाच्या हातात घेतलं? इंग्रजांनी. कंपनीच्या, म्हणजेच पर्यायानं इंग्रजांच्या हातात घेतलं. तर दुसरं काम काय होतं पहा. आता दुसरं काम जे आहे त्याचा रंग बदलतो मी. दुसरं जे काम आहे ते काम होतं, कोणतं काम होतं ते? शांतता व सुव्यवस्था राखणे. शांतता व सुव्यवस्था राखण्याचं काम. आता महसूल गोळा करण्याचा अधिकार कोणी घेतला? इंग्रज कंपनीने. आणि शांतता व सुव्यवस्था राखण्याचं काम कोणाकडे दिलं? नवाबाकडे. बंगाल नवाबाकडे. बंगालच्या नवाबाकडं. याला म्हणायचं दुहेरी राज्य व्यवस्था. आता ही व्यवस्था काय होती ती थोडक्यात आपण समजून घेऊ. आता या दोन्ही पद्धतीनुसार व्यवस्था काय होती लक्षात घ्या. आता मला सांगा, महसूल गोळा करण्याचा अधिकार इंग्रजांनी स्वतःकडे ठेवलेत, म्हणजे जमा खर्चाची बाजू कोणाकडे आली असेल? इंग्रजांकडे. इंग्रजांनी. जमा खर्च दोन्ही कोणाकडे असायला पाहिजे होते? इंग्रजाकडे. पण इंग्रजांनी काय केलं? फक्त जमाच करणं चालू केलं, खर्च काहीच केला नाही. आणि हा जमा कसा केला पहा, जर समजा नवाब जर 100 रुपये त्यावेळेस महसूल घेत असेल, किती रुपये? 100 रुपये. 100 रुपये. तर या इंग्रज अधिकाऱ्यांना काय केलं? 140 रुपये महसूल घ्यायला सुरुवात केली, 150 रुपये महसूल घ्यायला सुरुवात केली. पण हे महसूल वसूल करताना नाव कोणाचं सांगितलं? नवाबाचं. नाव कंपनीचं सांगितलं का? नाही. कोणाचं सांगितलं मग? नवाबाचं. तुमचा राजा म्हणायला महसूल जमा करा, त्याच्यानुसार आम्ही आमचं काम करायलो. पहिला 100 रुपये होता का, आता 140 रुपये महसूल झाला, द्या आम्हाला 140 रुपये. आणि या 140 रुपयातून राजाला मठे 20-25 रुपये जमा करायचे. वरून राजाला सांगायचं लोक महसूलच देईन झाली. नवाबाला काय सांगायचं? लोक महसूलच देईन झालेत बापू, इकडं तुला 100 रुपये आहे पण आम्हाला ते भेटणं झाला. आम्ही घ्यालो खरे 140, पण आम्हाला लोक हे 140 घेतले म्हणून सांगायले का? नाही. 100च घेतले.
थोडं लक्ष द्या. महसूल 100 रुपये ठरलेला नवाबाचा. घ्यायलेत किती हे? 140 कोणाचं नाव सांगून घ्यायले? नवाबाचं. 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 आणि नवाबाला द्यायलेत किती? मोठे मोठे 20-25 रुपये. आणि त्याला काय सांगायले नवाबाला? लोक देत नाहीत म्हणून जास्त. लोक देणं झाले, आम्ही कुठून देऊ? हा फक्त नावाला देत होते ते तात्पुरता. म्हणजे स्वतः जास्त फायदा करून घेत होते की नाही? हो. नाव कोणाचं खराब करत होते या ठिकाणी? नवाबाचं. नवाबाचं. मग आता मला सांगा, असं जर व्यवस्था असेल तर लोक नवाबावर चिडतील, राग व्यक्त करतील का त्याचा सत्कार करतील? राग व्यक्त करतील. चिडतील, त्याचा राग करतील. त्यांना सांगितलेले नियमाचं पालन करतील का मग? नाही सर. त्याचा काही फायदा म्हणजे लोकांचा काही फायदा व्हायला का? लोकांवर अन्याय व्हायले, अत्याचार व्हायले. मग हे अन्याय अत्याचार प्रत्यक्षात कंपनी करत होती, पण कंपनी कोणाचं नाव सांगत होती? नवाबाचं. म्हणजे लोकांना काय वाटत होतं, आपल्यावर जे काही जुलूम जबरदस्ती राबवत आहे ते कोण राबवत आहे? नवाब. मग लोक चिडले आणि यातून शांतता व सुव्यवस्था निर्माण होईल का मग आता सांगा? नाही सर. नाही. म्हणजे अशी दुहेरी राज्यव्यवस्था. मलई सगळी इंग्रजांकडं आणि त्याची जी दुधाच्या गाईच्या म्हशीच्या लाथा खायच्या होत्या ते कोण खायच्या? नवाबांना. अशी व्यवस्था म्हणजे ही दुहेरी राज्यव्यवस्था. महसूल सगळा गोळा करण्याचा अधिकार इंग्रजांनी स्वतःकडे ठेवले आणि राज्य व्यवस्थापन करण्याचा अधिकार कोणाला दिला? नवाबाला. मग आता अशा पद्धतीतून डलहौसीचं एक धोरण होतं. काय धोरण होतं डलहौसीचं आपण पाहिलं? दत्तक विधान नामंजूर. काय धोरण होतं त्याचं? खालसा धोरण. मग खालसा धोरणाचे 2 कारण होते. एक होतं दत्तक वारसा नामंजूर, तुम्ही म्हणताय तो दत्तक वारसा नामंजूर. आणि दुसरं काय होतं? अराजकता. अराजकता म्हणजे काय? अराजक स्थिती म्हणजे काय? माहित नाही सर. सर स्थानिक अराजक स्थिती म्हणजे काय? अनेक लोकांना तिथल्या राजाविरुद्ध भडकवायचं असतं. अराजक म्हणजे लोक राजाचं काहीच ऐकायचं नाही. लोकांमध्ये राजाविषयी द्वेष निर्माण होणं, लोकांनी गोंधळ घालणं राज्यामध्ये. जसं आता आपण पाहतोय तरुणांवरती बेरोजगारीची वेळ आहे. लोकांनी ते कोणती CJP कॉक्रोच जनता पार्टी स्थापन केली. किती त्याच्यातून तरुणांचा विरोध दिसून येत आहे सरकार विरुद्ध, आहे की नाही? हो सर. मग असा जो प्रचंड विरोध त्या ठिकाणी, गोंधळ, अराजकता, जे काही विरोधाची स्थिती असेल राजाच्या विरोधात, त्याला म्हणायचं मग अराजकता, गोंधळाची स्थिती. मग या गोंधळाची स्थिती जर निर्माण झाली तर हा डलहौसी काय करत होता? इंग्रज अधिकारी काय करत होते? हे राज्य कारण देत होते की ज्याला हे सांभाळताच येईन झालं, अराजकता पसरली, सगळा गोंधळ झालाय, म्हणून आम्ही हे राज्य आमच्या ताब्यात घेत आहोत, खालसा करून टाकत आहोत. इथं कोणताच राजा आता राहणार नाही. दत्तक वारसा नामंजूर करून तसंच केलं इंग्रजांनी. म्हणजे सगळे प्रदेश काय केले त्यांनी? स्वतःच्या ताब्यात घेतले. आणि अशा पद्धतीनं इंग्रजांनी आपला जय जयकार केला आणि स्वतःचं भारताचं जे काही स्थान होतं याचा बोलबाला लोकांचा समोर मांडला. म्हणजे पहा हुशार किती. जबाबदारी घेतली पैशाची, खर्च बिलकुल केला नाही, आणि जबाबदार ठरवलं कोणाला? यातल्या राजाला. आणि लोक आपले किती हुशार, पैसे द्यालो एकाकडं आणि त्याची भरपाई मागायला दुसऱ्याकडं. त्यांना त्या लोकांनी केव्हाच विचारलं नाही. राजा विरुद्ध जाण्याची हिंमतच नव्हती लोकांमध्ये. राजा विरुद्ध कधी जातील लोक? जर काहीतरी अन्यायाची जाणीव झाली तर. अन्यायाची जाणीवच होत नव्हती, आणि झाली तरी इंग्रज जाऊ देत होते का राजाकडं? नाही, कारण इंग्रज दडपशाही होती पहिलीच. त्यांना अत्याचार अन्याय माहित होते. म्हणून अशा पद्धतीने दुहेरी राज्य व्यवस्था राबवण्यात आली आणि सगळं काही बदलून गेलं. पण या दुहेरी व्यवस्थेचा जो काही परिणाम इतका झाला, इतका वाईट परिणाम झाला की याची टीका इतकी झाली या कंपनीवर, आणि या कंपनीची टीका ही थेट इंग्लंड पर्यंत पोहोचली. कुठपर्यंत गेली व्यवस्था? इंग्लंड पर्यंत. आणि इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये याच्यावर टीका झाली. आणि मग ब्रिटिशांना कळलं की आपण जे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी परवानगी दिली होती ती कंपनी भारतात तिथं जाऊन काहीतरी वेगळाच कारभार करत आहे, आपल्या देशाचं नाव खराब करत आहे, आणि म्हणून या कंपनीवर कुठंतरी नियंत्रण यायला पाहिजे. यासाठी ब्रिटिश पार्लमेंटनं काही कायदे करायला सुरुवात केली. आणि असा हा पहिला कायदा कंपनीवर नियंत्रण ठेवण्याचा
1773 मध्ये घडून आला. आणि या 1773 मध्ये घडलेला हा जो काही पार्लमेंटने केलेला पहिला कायदा होता, या कायद्याला नाव देण्यात आलं रेग्युलेटिंग ऍक्ट. काय नाव देण्यात आले याला? रेग्युलेटिंग ऍक्ट. पहिला रेग्युलेटिंग ऍक्ट कधी घोषित करण्यात आला किंवा कधी लागू करण्यात आला असा प्रश्न येतो. कधी करण्यात आला मग हा? 1773 मध्ये. कोणी केला हा? ब्रिटिश पार्लमेंटने केलेला आहे. मग यानुसार काय झाले पहा, बंगालच्या गव्हर्नरला, पहिला जो बंगालचा गव्हर्नर होता त्याला आता गव्हर्नर जनरल असा किताब देण्यात आला. पहिल्यांदा गव्हर्नर म्हणायचे फक्त, आता काय म्हणाले त्याला? गव्हर्नर गव्हर्नर जनरल जनरल असा त्याला मान देण्यात आला. या ऍक्ट नुसार 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्ट म्हणजे नियामक कायद्यानुसार. हा, तुमचा आवाज येत नाही. काय म्हणाले ते थोडस व्यवस्थित, जरा मोठ्या आवाजात बोला. कोणाला मान दिला? गव्हर्नर जे नेमले जायचे की नाही पहिल्यांदा भारतामध्ये, इंग्रजांचे अधिकारी ज्यांना गव्हर्नर म्हटलं जायचं, हा सर. त्यांना आता 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार गव्हर्नर जनरल असा हुद्दा देण्यात आला, असा बहुमान देण्यात आला. आणि या ऍक्ट नुसार 1773च्या पहिल्या रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार लॉर्ड वॉरन हेस्टिंग्ज हा भारताचा पहिला गव्हर्नर जनरल बनला. मग प्रश्न येतो, भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण? कोण असेल तो पहिला गव्हर्नर जनरल? उत्तर आपलं वॉरन हेस्टिंग्ज. वॉरन हेस्टिंग्ज. आणि हा कोणत्या प्रदेशाचा बनला? बंगाल प्रांताचा. कोणत्या प्रांताचा? बंगाल प्रांतात. बंगाल प्रांताचा. आता हा गव्हर्नर जनरलचा हुद्दा दिल्यामुळे याला अधिकार मिळाले. याला काय अधिकार मिळाले माहितीये का? याला मुंबई आणि मद्रास इलाका जे होता की नाही, म्हणजे प्रत्येक इलाक्यात एक एक गव्हर्नर होता. जसं मद्रास असेल, अवध असेल, पंजाब असेल, सिंध असेल, प्रत्येक प्रदेशामध्ये एक एक गव्हर्नर होता की नाही. हो सर. तसंच इंग्रजाचे 3 महत्वाचे प्रदेश होते, इलाके होते. कोणकोणते होते ते? पहिला इलाका होता बंगाल, दुसरा इलाका होता मुंबई आणि तिसरा इलाका होता मद्रास. कोणकोणते इलाके होते पहा? पहिला इलाका नाव काय होतं त्याचं? बंगाल. दुसरा कोणता होता? मुंबई. मद्रास. पहिला होता बंगाल, दुसरा मुंबई आणि तिसरा होता मद्रास. असे 3 इलाके म्हणजे बंगाल, मुंबई आणि मद्रास हे 3 इलाके महत्वाचे. इलाका म्हणजे काय बरं आता सांगा? इलाका म्हणजे इंग्रजांच्या मोठ्या वखारी, ज्याच्यातून सगळं काही प्रदेशाचं व्यवस्थापन, व्यवहाराचं व्यवस्थापन आणि राज्यकारभाराचं व्यवस्थापन चाललं जायचं. मग हा इलाका. मग बंगालमध्ये जो काही प्रदेश होता हा सर्वात महत्वाचा प्रथम इलाका होता त्यांचा. त्याच्यानंतर मुंबई आणि मद्रास. मग हा गव्हर्नर जे होते की नाही, पहिले इथे एक गव्हर्नर होता, इथे एक गव्हर्नर होता आणि इथे एक गव्हर्नर होता. आता हा 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट झाल्यामुळं हा जो इथला बंगालचा गव्हर्नर होता याला काय नाव देण्यात आलं? गव्हर्नर जनरल. याला काय नाव देण्यात आलं? गव्हर्नर जनरल. गव्हर्नर जनरल नाव देण्यात आलं. आणि हा गव्हर्नर जनरल जो बनला बंगालचा, याला या मुंबईवर सुद्धा आणि मद्रासवर सुद्धा अधिकार गाजवण्याची परवानगी मिळाली. म्हणजे हे जे काही इथं गव्हर्नर आहेत की नाही 2, या 2 गव्हर्नरच्या वरती कोणाचा अधिकार प्रस्थापित झाला? बंगालच्या गव्हर्नर जनरलचा. म्हणजे बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल कोण झाला? भारताचा नाही हा, बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल आहे, लक्षात घ्या. बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता? वॉरन हेस्टिंग्ज. वॉरन हेस्टिंग. नियंत्रण कोणावर आलं मग? मद्रासच्या आणि मुंबई इलाख्यावरच्या गव्हर्नरवर आलं. म्हणजे यांनी जर एखादा निर्णय घेतला या दोघांनी आणि हा निर्णय जर याला योग्य नाही वाटला तर तो निर्णय रद्द करून टाकायचा तो. म्हणजे आता अधिकार प्रस्थापित झाले. म्हणजे हा जर म्हणत असेल 100 रुपये टॅक्स ठेवू आणि हाय म्हणत असेल 120 रुपये टॅक्स ठेवू, आणि हे जर म्हणला ह्या दोघांचे काय घेतलं नाही मला, चला मला 150 रुपये टॅक्स पाहिजे, ठरला 150 रुपये टॅक्स. म्हणजे असे अधिकार कोणाकडे आता आले? या गव्हर्नर जनरल कडे चालून आले. म्हणजे गव्हर्नर जनरल हा आता मुख्य बनला, सगळ्यात महत्वाचा बनला. आणि 1784 मध्ये आता हे सगळं झाल्यानंतर याच्या धोरणावर नियंत्रण ठेवण्यासाठी काय झालं? गव्हर्नर जनरलच्या मदतीला
4 सदस्याची एक समिती नेमण्यात आली. आता पहा, समिती नेमली, एक समिती. गव्हर्नर जनरलला एकट्याला होते का सगळा कारभार? आता हे जसा मुंबई मद्रास त्याच्या अधिकाराखाली आले, या मग एवढ्याचा सगळ्याचा कारभार त्याला एकट्याला होईल का? नाही. मग नाही याच्या होणार. अधिकारासाठी एक समिती स्थापन केली आणि त्या समितीमध्ये एकूण सदस्य किती होते? 4. मग अशी ही समिती होती. आता यानंतर काय झाले पहा, या समितीची स्थापना झाली आणि ही समिती गव्हर्नर जनरलला मदत करू लागली. मग गव्हर्नर जनरलला मदत करत असताना या समितीचे विचार विनिमय महत्वाचे ठरले. आणि या समितीत आता मला सांगा, समितीत सदस्य किती होते? 4 4. 4 सर. आणि महत्वाचा कोण होता आणखी एक? गव्हर्नर जनरल. हे समितीतले सदस्य 4 आणि 5वा कोण होता? गव्हर्नर गव्हर्नर जनरल. मग 5 का ठेवले असतील बरं हे 5? ते चौघांवर लक्ष ठेवण्यासाठी नाही, लक्ष. आता ही समिती कशासाठी दिली? गव्हर्नरच्या मदतीसाठी दिली, बरोबर? हो सर. समिती कशासाठी दिली? गव्हर्नर जनरलला मदत करण्यासाठी. मग या मदतीमध्ये काय झालंय, जर एखादा निर्णय समजा घ्यायचा असेल तर बहुमत झालं पाहिजे. एखादा निर्णय घेताना काय झालं पाहिजे? बहुमत. आणि हे निर्णय बहुमताने मान्य झाले पाहिजे, असं धोरण ठरवल्यामुळं आता ही 4 सदस्याची समिती, 4 आणि तो गव्हर्नर जनरल एक 5, असे 5 जणांचं मिळून ही समिती स्थापन करण्यात आली. कारण घेतलेला निर्णय हा बहुमताने व्हावा. अपेक्षित काय होतं? घेतलेला निर्णय बहुमताने व्हावा, यासाठी ही समितीची स्थापना करण्यात आली. अशा पद्धतीनं हे पार्लमेंटचा जो काही पहिला रेग्युलेटिंग ऍक्ट झालेला आहे, हा रेग्युलेटिंग ऍक्ट आपण या ठिकाणी पाहिला 1773 मध्ये झाला. यानुसार गव्हर्नर जनरल पद निर्माण झालं आणि पहिला गव्हर्नर जनरल बनला बंगालचा वॉरन हेस्टिंग. या ठिकाणी आपण आजच्या तासिकेला थोडंसं थांबूयात. पुढील तुमची तासिका जी आहे ती नियोजित वेळेमध्ये सुरू होत आहे. आणि यानंतरचा जो काही भाग आहे, आता इंग्रजांचं वेगवेगळं कायद्याचं स्वरूप, ते आपल्याला पुढे अभ्यासात जायचं आहे. आणि स्वातंत्र्य लढ्याला उद्याच्या तासिकेमध्ये आपण सुरुवात करूया. 1857चा उठाव जो काही होणार आहे तो आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचा आहे. चला तर ठीक आहे, आपण या ठिकाणी थांबूयात. आपल्या इंग्रजी विषयाची तासिका जी काय आहे ती तासिका घेण्यासाठी आपले तज्ञ मार्गदर्शक या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्याकडे आपण पुढील तासिकेची सूत्र सोपवूयात. सर्वांना या विषयावर काही अडचणी असतील तर उद्या आपण सुरुवातीला त्या पुन्हा घेऊयात. थांबूयात आपण. थँक्यू सर. थँक्यू सर. आवाज येतो का माझा? हो मॅडम. येतोय. तर आजची सकाळची तासिका नियोजित वेळेमध्ये झाली नाही. थोडस टेक्निकल इश्यू आला, लाईट रात्रीपासून नव्हती इकडच्या एरियामध्ये, त्याच्यामुळे. तर कालच्या भागापासून आपण सुरुवात करूया. कालच्या कुठल्या गोष्टीवर परत डिस्कशन करण्याची गरज आहे किंवा असं काही आहे का? नाही मॅडम. नाही मॅडम. नाही ना? नाही मॅडम. रिवाइज केलंय तुम्ही? हो मॅडम. हा हो मॅडम. केलंय ना? काइंड ऑफ सेंटेन्सेस वगैरे बघितलेत? हो मॅडम. थँक्यू. काल आपण वाक्याचे सगळे प्रकार बघितलेले आहेत. आठवत असेल तुम्हाला तर? आठवते ना? हो. कुठले बघितले? एक जण सांगा पटकन. सिंपल, कॉम्प्लेक्स, कंपाऊंड. हा. आणि सिंपल